बंगला छोटासाच होता आणि परवडत होता, म्हणजे इथेच पणजीतच होता. तर तिथे खूप झाडं होती सुंदर भोवती. पण माझी मुलगी गेली आतमध्ये आणि रडायला लागली. छोटी होती, खूप रडली आणि म्हणली, बाबा इकडे तिकडून साप येणार म्हणजे आपल्या घरात या. तेव्हा मला असं वाटतं की दृष्टांत जो म्हणतात, म्हणजे माझी आई फार म्हणायची, म्हणजे शांतादुर्गेला यायचे किंवा मंगेशीला यायचे तेव्हा दृष्टांत आणि अशा गोष्टी आमच्या घरात व्हायच्या. मी स्वतः अज्ञेयवादी आहे, माझा अशा गोष्टीवर विश्वास नाही. पण त्या दिवशी मला 2 गोष्टी कळल्या, म्हणजे आज कळतात. एक म्हणजे गोव्यात साप यायचे होते आणि झाडं नाहीशी व्हायची होती. आणि झाडं नाहीशी व्हायची होती, त्यामुळे मी यायचं राहिलं. सगळं मिळून सुद्धा गोव्याला आणि गोव्याच्या माणसांना आपल्या आयुष्याचा उद्दिष्ट सापडलं नाही. मला मागे वळून बघताना सतत हे जाणवतं. गोवा हे आयडेंटिटी क्रायसिस मध्ये सापडलेला एक भूभाग आहे. गोव्याला तो एक शाप आहे. आपण भारतीय आहोत, आपण पाश्चात्य आहोत, आपण जोडलेलो आहोत, आपण तुटलेलो आहोत, आपण आधुनिक आहोत का आपण पुरातन आहोत, यामध्ये गोवा कायम कन्फ्यूज राहिलेला आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब गोव्याच्या विधानसभेत उमटतात. आपण काँग्रेसचे आहोत का आपले बीजेपीचे आहोत हे कळत नाही लोकांना. आणि अचानक निवडणूक होऊन गेल्यावर काँग्रेसचे होतात ते बीजेपीत जातात आणि बीजेपीचे असलेले काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष मी बघतोय. आजच्या घडीला जेव्हा 33 विरुद्ध 7 अशी लढाई आपण त्या ठिकाणी परवरीत बघतो, त्यावेळेला ते 7ही 33 जणांना भारी पडू शकतात अशी ताकद असलेला एखादा जरी आमदार जर आज विधानसभेत असता तर काय प्रमाणात गोमंतकीय लोकांच्या आशा आकांक्षा या काय प्रमाणात टिकून राहिलेल्या असतात. की आमच्या पुण्याच्या दतोरने मला पण पुण्यात पाठवलेलं आहे, तेव्हा पुण्यातून आपण काय काय घेऊन येऊ शकतो हे त्यांनी वाघिणीला सांगू नये असं मला वाटतं. आणि तर आपण इकडे राजूबाईच्या विचारलं त्यांना की आपण असं आहे तर याल का, तर त्यांनी सांगितलं विष्णूसाठी आणि गोव्यासाठी मी येणार आहे. विष्णू सूर्यवाघ यांच्या कवितेच्यो 4 वळी. म्हजी इत्सा इतलीच काल मेरेन मोने रावलेल्यांनी माझ्या भाषेन उलोवचें. काल मेरेन मोने रावलेल्यांनी माझ्या भाषेन उलोवचें. मातयेंत पुरून दवरलेले इंगळे परतून फुलोवचे आणि भविष्याची तरंगां नाचयत घरचे कडेन वाजोवचें. ही सगळीच विष्णू सूर्यवाघ हांची उतरां आयज लेगीत हांगा एक वेगळी स्फूर्त आणि काळजाक स्पर्श करपी उतरां. ही उतरां घेऊन आम्ही आयच्या कार्यावळीची सुरुवात करूया. सगळ्या मानेस्ता लागीं मागता तस्वीरेक हार आणि फुलां ओपल्या उपरांत माचेर आपली बसका घेवची. कार्यावळीचे सुरवातेक हांव मागता विष्णू सूर्यवाघ प्रतिष्ठानाचे कार्याध्यक्ष देवदास बाब आमोणकार हांच्या लागीं तांणी कार्यावळीचे प्रास्ताविक करचे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, खरं म्हणजे त्यांना पाहुणे म्हणावं की मित्र म्हणावं अशी त्यांची एकंदरीत कारकीर्द आहे. तर राजू परुळेकर सर, विष्णूचे परममित्र श्रीनिवास नार्वेकर सर हे आज इथं उपस्थित झाले मुद्दाम विष्णूच्या प्रेमापोटी. आणि किशोर नाईक सर, विष्णू सूर्यवाघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्णव वाघ
आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सगळे दर्दी लोक, कारण इथं गर्दी नाही हे लक्षात आल्यामुळे, आणि अशा कार्यक्रमामध्ये गर्दी नसते, गर्दीचे कार्यक्रम वेगळे असतात. परंतु विष्णू सूर्या वाघ जी विचारांची गुढी घेऊन चालत होता, ती विचारांची गुढी घेऊन गोव्यावर प्रेम करणारे, आपल्या देशावर प्रेम करणारे, अशी सगळी जी मंडळी आहेत ती एका ठिकाणी यावी, एकत्र यावी. विष्णू सूर्या वाघ जे काम आपल्या आयुष्यामध्ये करत होता, दुर्दैवाने त्यांना लवकर बोलावणं आलं, त्याचं आम्हाला दुःख आहे. कारण आज गोव्यामध्ये प्रत्येकाच्या तोंडातून हे उद्गार येतात की आज विष्णू असू जाय आशिल्लो. कित्याक विष्णूची म्हणजे गोंयान एखादो अन्याय, एखादो अत्याचार जर घडलो जाल्यार फटकन तेजी धरकाळी येताली, आणि ती धरकाळी जी येताली ती गोंय हादरयताली, अशी परिस्थिती आशिल्ली. आणि असो विष्णू आसलो. वाघ गेल्ल्या कारणान आता कोल्यांचें राज्य गोंयान चल्लेलें आसा, आणि त्या खातीर ते सांगता वागूच ना म्हणून, अशी परिस्थिती आमकां आयकूंक मेळटा आमच्या मंत्र्यां कडल्यान की गोंयान वाघ ना म्हणून. पण गोंयान वाघ आसा, वाघ उलयतात कांय जाण, कांय तितूंतले वाघ आयज हांगासर हजरूय आसा आमचे भितर. फक्त यांच्या कानाक हेंच्यांनी गुड्ड्यो मारल्या कारणान तो आवाज सर्वसामान्यपणे पावचो न्हू हेच्या खातीर प्रयत्न जातात. पण त्या प्रयत्नांक छेद दिवपा खातीर आज ह्या कार्यक्रमाचें हांगा नियोजन आसा. विष्णू वाघ जी मशाल घेवन वयतालो ती मशाल तशी पेटत दवरची आनी ती फुडें व्हरची, अशें म्हणून विष्णू सूर्या वाघ यांच्या जयंतीच्या निमतान विष्णू रूपदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन हे विष्णू सूर्या वाघ प्रतिष्ठान दर वर्सा करत येयल्लें आसा ते गेल्या उपरांत. आणि तेजो आजचो एपिसोड थोडो वेगळो आसा. थोडो हांगासर मनोरंजनात्मक आमकां कमी गावतले, पण आमच्या देशाक आयज मनोरंजना पेक्षा कांय गोष्टींची जी गरज आसा ती गरज भागोवपा खातीर म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाचें नियोजन जाल्लें आसा. हांव ह्या कार्यक्रमाक आज उपस्थित रावल्ले आमचे राजू, हांव चड उलोवपाक म्हाका आयज खरें म्हणजे चड उलोवपाचेंच ना, कारण आमचें उलोवप तुमी केन्नाय आयकतले. पण राजू पडवयकर सरा सारके सडेतोड वक्ते जे आयज देशभरांत एक जागर चलयता, एक जागरण करत भोंवता, तेंचे विचार आयकपा खातीर आमी हांगासर जमलेले आसा. आणि तशेंच आमचे गोंयचे एक स्वतंत्र पत्रकार जे आयज खरें म्हणल्यार आमचे गोंयांतले मातयेंतले प्रश्न घेवन लोकां मुखार मांडत आसा ते किशोरबाब गांवकर हांगासर आसा, श्रीनिवास आसा. हांव सगळ्यांचे हांगासर स्वागत करता. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकेन इतलेंच आसा की विष्णूचो विचार जो आसलो, जावं विष्णूची जी पळोवपाचो जो दृश्टिकोन आसलो गोंया कडेन, आपली माती म्हणून आणि आपले राज्य म्हणून, आणि फक्त राज्या पुरते मर्यादीत उरूंक ना. ह्यान पयलीं तुमी सगळ्यांनी अनुभवला आसतलें, हांगा एक काव्यहोत्र चलताले 24 तासांची कविता वाचनाचे कार्यक्रम, जे देशान न्ही जगान खंय घडोवंक ना, हे विष्णू सूर्या वाघ करतालो. तेन्ना खूब गर्दी आसताली. दुख्ख त्या गोष्टीचें दिसता. आयज कमी आसा, पण तरी सुद्दां हांव आशावादी आसा. ही जी हांगा जे वशिल्ले दर्दी लोक आसा ती गर्दी परती जमयतले, आनी विष्णूचे हे अपुरे कार्य आसा हे फुडें व्हरपा खातीर आमकां मदत करतले. हांव परत एकदा सगळ्यांचें स्वागत करता आनी देव बरें करूं. देव बरें करूं सर. फुलां आणि पुस्तकां ही परमळ आणि गिन्यानाचें प्रतीक आसा. देखून आमी आमच्या मानेस्तां फुलां आणि पुस्तक दिवन तांकां येवकारतात. आमच्या मदीं मुखेल सोयरे म्हणून आज खासा उपस्थित आसात श्री राजू पळवकर सर. मुंबई वाठारांतले एक फामाद पत्रकार, ब्लॉगर, लेखक आणि एक अष्टताशी व्यक्तिमत्व. आज मेरेन सुमार 300 वयर पुरस्कार तांकां फावो जाल्यात, तातूंत महाराष्ट्र टायम्स सन्मान, इंद्रधनुष्य जीवन न्यामोश पुरस्कार आणि आदी पुरस्कारांचो तातूंत आस्पाव आसा. तांच्या कांय दर्जेदार पुस्तकां मदीं तो आणि मी,
इन द क्वेस्ट ऑफ द पॉलिटिकल फिलॉसॉफी, मंजिरी, माणसं, भेटलेली न भेटलेली आदी पुस्तकांचो आस्पाव आसा. निर्भीड पत्रकारितेची भारतातली एक ज्वलंत देख म्हणल्यार राजू परोळेकर सर. सगळ्या लागीं मागता नेटान राजू सरांची कार्य करचें. हांव मागता मॅडम तारा केरकर हांच्या लागीं तांणी खास मुखार येवन राजू परोळेकर सरांका फूल आनी पुस्तक भेटोवचें. फुडल्या सुवातेर आमचे मदीं आसात श्री किशोर नायक गांवकर सर. गोंयांतलो एक स्वतंत्र पत्रकार. सध्या गांवकारी हे चॅनलाचे ते संपादक आसात. सामान्य मनशाचे ते पत्रकार. तांचे अग्रलेख, स्तंभलेख आनी जायत्या गोंयच्या वाचकांच्या मनात एक आगळी सुवात निर्माण केल्या. हांव मागता बाब एंथनी डिसिल्वा हांचे लागीं तांणी श्री किशोर नायक गांवकर सरांक फुलां आनी पुस्तकां भेटोवचीं. फुडल्या सुवातेर आमचे मदीं आसात मुंबईतले एक प्रतिभा संपन्न लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक तसेच आयच्या कार्यक्रमाचे मानाचे सोयरे म्हणून आमचे मदीं उपस्थित आसात श्री श्रीनिवास नार्वेकर सर. हांव मागता तेलंग पंचवाडकर हांच्या लागीं तांकां फूल आनी पुस्तक भेटोवन येवकार दिवचो. आमच्या मध्ये उपस्थित असतात विष्णू सूर्यवाग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष देविदास आमोणकर सर. मागता वासंती परवार हांच्या लागीं तांणी देविदास सरांक फुलां भेटोवचीं. आमच्या उपस्थित असतात विष्णू सूर्यवाग प्रतिष्ठानचे सचिव अरुणा विष्णू वाघ. हांव मागता एडवोकेट सुषमा चोडणकर हांच्या लागीं तांणी अरुणा विष्णू वाघ हांकां फुलां आनी पुस्तकां भेटोवचीं. सगळ्या मानेस्तांनी आपली बसका घेवची. मित्रांनो, या वेळार सर्गेस्त विष्णू सूर्या वाघ हांच्या कांय वेंचीक कवितांचे वाचन हांगासर जातलें. कवी म्हणून विष्णू बाबाली प्रतिभा आमकां सगळ्यांक खबर आसा. ही प्रतिभा आमचे मदीं आशिल्ल्या कांय प्रतिभावंतां कडल्यान आयज आमी हांगासर आयकुया. सगळ्यांत पयल्या सुवातेर हांव आपयतां बाय कल्पना बांदेकार हांच्या लागीं तांणी हांगासर येवन आपली कविता सादर करची. नमस्कार सर. हॉस्पिटलमध्ये असताना सुचलेली कविता आहे. तुला जगायचं आहे. किती वेळा हात लावून येणार आहे स्वर्गाला. तुझ्यासाठी ते सोपं आणि सहज झालंय अनेकदा. पण तो मुस्लिम अल्ला अल्ला म्हणून तुझ्यासाठी दुआ मागतो. तो ख्रिश्चन गुडघे टेकून बोटाची कैची करून प्रेयर करतो. आणि तो हिंदू गणपतीला शिक्षा करतो पाण्यात ठेवून कुडकुडत. इतक्या सगळ्यांना कामाला जुंपलेस तुझ्या एकट्याच्या प्रेमापोटी. डोळे बंद करून निपचित पडलायस खाटेवर कितीतरी दिवस. कोणीतरी येतो आणि स्मित हास्य करीत म्हणतो, गेले का ते. रागावू नका, कोणाचा तरी फोन आला होता. ही इज नो मोर. जिवंत आहेत की नाही तेवढं कन्फर्म करायला आलो. तू गेलास म्हणून कोणीतरी तुला व्हॉट्सअपवर फुलं घालतो. कोणी म्हणतो गेला हे खरं आहे. अमित शहाचा मेळावा आहे. मेळावा झाला की मग करतील डिक्लेअर ते गेल्याचे. कोणाला तरी तू गेल्यावर तिकिटाचं काय याची बोचरी खंत सतावते खोलवर बेंबीच्या देठातून. खरंच का रे राजकारण इतकं भुरसटलेलं घाण असावं.
मृत्यूशी झुंज देणाऱ्या निर्भीड वाघाला त्यांनी शेळी बनवावं, पण ती फक्त माणसं आहेत, हृदय नसणारी. पण अगणित हृदय असलेल्या माणसांनी विडा उचललाय. जगवण्याचं शिवधनुष्य उचलण्याची शपथ घेतली तुझ्यासाठी. आणि एक सांगते, तुझ्यातला तू नाहीच आहेस खरं तर. तू आहेस विष्णूचा अवतार, तू आहेस शिवाजीची तलवार, तू आहेस लंगडा बाळकृष्ण गाभाऱ्यातला, तू आहेस पोटफुग्या गणपती. सरस्वतीने तुला कधीच कडेवर घेतलंय. नटराजानं आपला हात तुझ्या कपाळावर ठेवलाय. तुझ्या वाणीत वीणा निनादते, तुझ्या स्वरात बुद्धी गरजते. हे सगळं तुझं नाहीच आहे खरं तर. कधीच दान केलंस तू तुझ्या उधळ्या कटोरीतून. मग कसा काय जाशील असा कुणाला चाहूल न लागताच? जायचंच असेल तर 100 नाही, तुझ्यासारखे 10 तरी जन्माला घाल. लाखात एक असलेला तू कसा काय पुरायचास इतक्या मोठ्या जनसमुदायाला? कर पराक्रम, घडव चमत्कार, काढ त्या सगळ्या नळ्या, घे मोठा दीर्घ श्वास, उठ सडसडीत आणि चालायला तुझ्या नेहमीच्या शाही थाटात. उघड डोळे सताड आणि फुलांच्या नंदनवनातून पावलं टाक शाही थाटात. तुला जगायचंय, तुला जगायचंय याच्यासाठी, त्याच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी. यम निराश होऊन परततोय हलक्या पावलानं रेड्यासहित माघारी. यम निराश होऊन परततोय हलक्या पावलानं रेड्यासहित माघारी. बाहेर लख्ख प्रकाश पडलाय, चांदणं फिरलंय जागोजागी. आता सर्वांनीच मोकळा श्वास घेतलाय कितीतरी दिवसांनी. आता सर्वांनीच मोकळा श्वास घेतलाय कितीतरी दिवसांनी. देव बरें करूं मॅडम कल्पना बांदेकार. फुडल्या सुवातेर हांव मागता गोवा टायम्स ब्युरोचे चीफ संतोष मांद्रेकार हांच्या लागीं तांणी आपली कविता सादर करची. विष्णू वाघ हांची कविता सादर करची. विष्णूने गाऊन म्हटलेली कविता मी तसाच प्रयत्न करणार आहे. त्याच्यात चुकलं असेल तर मला माफ करा. शिरंतरी उसळली रक्ता लाट, निजलेल्या देवा आता दाखव वाट. घंच कटर घन कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, पेटवरे भुई पुता जीविताचे रण. घंच कटर घन कटर घंच कटर घन, रोम रोम लासणारे उन्न रण रण, आणि त्यात बाजू लागल्या आसवाचे कण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, भाकरीच्या शोधासाठी झाली वणवण. भाकरीच्या शोधासाठी झाली वणवण, आता पोटातच पेटवूया भुकेचे कण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, थकले रे ओट तरी क्रांती गीत म्हण. थकले रे ओट तरी क्रांती गीत म्हण, अशा जुलमावरी घालायला शेवटाचा कण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, पाठीवर उमटले यातनाचे वण. पाठीवर उमटले यातनाचे वण, आता चाबूक मिसाडनी मार दणादण. आता चाबूक मिसाडनी मार दणादण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, वेदनेच्या माऊलीचे पानावळे सण. तिच्या दुधामध्ये बंडाईचे घाल गिरवण. तिच्या दुधामध्ये बंडाईचे घाल विरजण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, करायला साजरा या जळण्याचे सण. करायला साजरा या जळण्याचे कण, थोडी चाच पुनराक शोधून टिपण्याचे वण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, कवितेच्या लाकडाचे पेटले सरण. कवितेच्या लाकडाचे पेटले सरण, अरे आम्ही ना मारण्याच्या आधी मेलो बा मरण. आम्ही मारण्याच्या आधी मेलो मा भरण. कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन, कटर कट कट कटर 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 कट कट कटर कटर कट कट कटर कटर कट कट कटर 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 घंच कटर घन कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन कटर घंच कटर घन.
देव बरें करूं बाब संतोष मांद्रेकार. फुडल्या सुवातेर हांव मागता बाय ऐश्वर्या नायर हांच्या लागीं ताणें विष्णू बाबाली एक कविता हांगासर सादर करची. हॅलो. समेस्तांक माई मोगाचो येवकार. सर्गेस्त विष्णू बाबाक नमन करून तांची कविता हांगा सादर करता. कवितेचें नांव आसा नव्या युगाचें गीत. वयो मोडपाच्यो रे, वयो मोडपाच्यो, जाती पाती धर्माच्यो वयो मोडपाच्यो, जाती पाती धर्माच्यो वयो मोडपाच्यो. व्हडल्या दर्याक मेळपा खातीर, व्हडल्या दर्याक मेळपा खातीर न्हंयो जोडपाच्यो रे, न्हंयो जोडपाच्यो. बामण आनी सुधीर असले भेद कोणे केले, बामण आनी सुधीर असले भेद कोणे केले. अहंकारान भश्टल्ले वेद कोणे रचले, अहंकारान भश्टल्ले वेद कोणे रचले. आमकां जाय नव्यो रुचा, आमकां जाय नव्यो रुचा, जाय नवीन प्राची. आरत सदांच गायतले आमी फायच्या नव्या सुर्याची. युगंतरा घडोवंक आमी, युगंतरा घडोवंक आमी. होवयो गावपाच्यो रे, होवयो गावपाच्यो. कितली युगां अशीच आमी झगडी झुजां मांडली, कितली युगां अशीच आमी झगडी झुजां मांडली. इतिहासाचे पावल वाटेर रक्तफुलां जळ्ळी, इतिहासाच्या पावल वाटेर रक्तफुलां जळ्ळी. दुस्वासाचे दर्प नाका, आमकां जाय परमळ, दुस्वासाचे दर्प नाका, आमकां जाय परमळ. फुडाराची वाट अशी काट्या विण नितळ. मना मना रोपात आतां जायो फुलपाच्यो रे, जायो फुलपाचे रे. देव बरें करूं. देव बरें करूं बाय ऐश्वर्या. फुडल्या सुवातेर आमच्या मदीं आसात श्री शंकर पोळजी. हांव तांच्या लागीं मागता तांणी आपली विष्णू सूर्यवाग हांची कविता सादर करची. माझे नाव शंकर पोळजी. हांगा उपस्थित जाल्ल्या सगळ्या मानेस्तांक तुमकां सगळ्यांक माये मोगाचो येवकार. माझी आणि सर विष्णू सूर्या वाघाची वळख नासली, फक्त आयकून जाणासले की विष्णू सूर्या वाघ हो एक बरो कवी, एक बरो कलाकार, एक बरो लेखक. पूण आता माझ्या ह्या फावटी 6 तारखेक बर्थडे जो जालो, त्या बर्थडेक म्हाका एक गिफ्ट मेळ्ळें आणि ते गिफ्ट मॅडम अरुणा वाघा कडल्यान मेळ्ळें. आणि ते गिफ्ट हे माझ्या जिवनातले सगळ्यातले बरेंतले बरे गिफ्ट. आणि ते गिफ्टान म्हणजे हांव सांगूंक शकना, ते गिफ्टान सत्य आसा. विष्णू सूर्या वाघ हो एक ज्ञान, विष्णू सूर्या वाघ हो एक आदर्श, विष्णू सूर्या वाघ ही एक प्रेरणा या पुस्तकांतल्यान कळ्ळें म्हाका. आयकलेलें खूब, केन्ना भेट जावंक ना कितें. पूण आयज जशें सरान उदून म्हटलें, खरीच तेंची आयज गरज आसलेली. जी असेंब्ली आयज चालू आसा न्हू, तितून आयज विष्णू सूर्या वाघ जो आसलो, जो वाघा सारको थंय डरकाळी फोडटलो आसलो, तो आयज त्या असेंब्लीन जाव आसलो कितें. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आमी विष्णू सूर्या वाघाची प्रेरणा घेवन सगळ्यांनी त्याच्या वाटेर चलपाची गरज आसा. कित्याक आमकां आयज गोंयांत विष्णू सूर्या वाघ जाय, विष्णू सूर्या वाघाचे संस्कार जाय. हांव ही कविता तुमकां आयज वाचून दाखयतां. म्हाका ही कविता बरी आवडली, पूण एक स्पेशलिटी कितें बुकाची आनी हितून एकान एक जी कविता आहा ती तुमकां आवडटली. सुधीर सुक्तमुळे बूक हा, हे पुस्तक तुमी घेवपाचें आनी वाचून पळया, सत्य आहा हितून. हांव व्हडलो हांवें केन्ना बूक बीन वाचूंक नासलेले. म्हाजे पुस्तकी ज्ञान ना म्हाजे कडेन फक्त पुस्तकी ज्ञान एकूच आहा. साईबाबाचे जे पुस्तक आहा ते एक वाचून काडलेले आनी दुसरें हें पुस्तक. ओके, हांव जे कितें बायट्स बीन केन्ना केन्ना दिता ते सगळे म्हाजे रियल लायफाचे बायट्स. ते ही कविता तुमकां हांव वाचून दाखयता, चड टायम घेवचो ना. कवितेचें नांव जावन आसा स्वतंत्रताय आणि आम आदमीची करंदाय. स्वतंत्रताय आणि आम आदमीची करंदाय. स्वतंत्रताय सांग खंयच्या मुसुंडेक तुजो गांव. लोकशाय लोकशाय खंयच्या म्हातारेचें नांव. लोकशाय लोकशाय खंयच्या म्हातारेचें नांव. 65वा बर्थडे तुजो आयज खंय मनयतात.
65वा बर्थडे तुजो आयज खंय मनयतात, खावंक नाका भाकरी ना तरी तुजो केक खावंक नाका भाकरी ना तरी तुजो केक तुजेर भाशणां करतना कोणाची घेता नांवां, तुजेर भाशणां करतना कोणाची घेता नांवां. कोण आसलो गांधी हो मुन्नाबाईचो व्हडलो भाव, कोण आसलो गांधी हो मुन्नाबाईचो व्हडलो भाव. खऱ्यांनीच भारत सोडून इंग्लेज आपल्या देशात गेले, खऱ्यांनीच भारत सोडून इंग्लेज आपल्या देशात गेले, तरी कसो इंग्लेजीन घरात केलो रिगाव, तरी कसो इंग्लेजीन घरात केलो रिगाव. या देशाचें नाव कितें, या देशाचें नाव कितें, भारत काय इंडिया, भारत काय इंडिया. दोन दोन बापूय माझे, मनाक ओगीच पडटा दुबाव, मनाक ओगीच पडटा दुबाव. आमची मतां घेवन वयतात तेंकां कितें पडलां तर, आमची मतां घेवन वयतात तेंकां कितें पडलां तर. 5 वर्सांनी येतात लेमटे म्हणत सायबा आमकां पाव, सायबा आमकां पाव. वयर चडत चडत म्हारगाय पावली पळय तंगशेचेर, वयर चडत चडत म्हारगाय पावली पळय तंगशेचेर. तिचेर गॅस सोडू काय पेट्रोलाकूच उजो लाव, तिचेर गॅस सोडू काय पेट्रोलाकूच उजो लाव. गांवांनी सुरू जाले शिक्षणाचे कारखाने, गांवांनी सुरू जाले शिक्षणाचे कारखाने. सार्वजनीक नळाप्रमाण गिन्यान अशेंच व्हावत राव, सार्वजनीक नळाप्रमाण गिन्यान अशेंच व्हावत राव. कायदो पयलो कुड्डो आसलो, कायदो पयलो कुड्डो आसलो, आतां जाला बेड्डोय बी. कायदो पयलो कुड्डो आसलो, आतां जाला बेड्डोय बी. न्यायाकूच गोळार मारपाचो जुविजांनी केला ठराव, न्यायाकूच गोळार मारपाचो जुविजांनी केला ठराव. कामगाराचो हक्क आतां कागदाचेरूच उरपाचो, कामगाराचो हक्क आतां कागदाचेरूच उरपाचो. वयता थंय आउटसोर्सिंग हेंच आयकूंक येता नाव, वयता थंय आउटसोर्सिंग हेंच आयकूंक येता नाव. व्हडली व्हडली यानां सोडटात एका वाटेन अंतराळात, व्हडली व्हडली यानां सोडटात एका वाटेन अंतराळात. दुसरे वाटेन कुंडली मांडून शनी मंगळाचो सोदतात हांव, दुसरे वाटेन कुंडली मांडून शनी मंगळाचो सोदतात हांव. जाणा एकलो सांगता भुरग्यांक दोतोर जा आयटी कर, जाणा एकलो सांगता भुरग्यांक दोतोर जा आयटी कर. कोणूच म्हणना म्हाजो भुरगो कवी जावं लेखक जावं, कोणूच म्हणना म्हाजो भुरगो कवी जावं लेखक जावं. सैमाचेर येयली आवळ कापत चल्ली रानावना, सैमाचेर येयली आवळ कापत चल्ली रानावना. फाल्यां खंयच्या पुस्तकात शेणलेली झाडां लाव, फाल्यां खंयच्या पुस्तकात शेणलेली झाडां लाव. वचत थंय तोंड सोडून अधिकारी मागता लाच, वचत थंय तोंड सोडून अधिकारी मागतात लाच. दर्या परस व्हडली जायत चल्ल्या पळय तेंची हाव, पळय तेंची हाव. टीव्हीचेर दर दिसा सोप ऑपेरा काडटात फेस, टीव्हीचेर दर दिसा सोप ऑपेरा काडटात फेस. मन रिजवण कोणाक जाय, फकत टाइमपास जावं, फकत टाइमपास जावं. ईमेली धाडून तन्ने भुरगे एक्सचेंज करतात फिमेली, ईमेली धाडून तन्ने भुरगे एक्सचेंज करतात फिमेली. चलयो मेकअप करतात काय सारयतात तोंडाक कांव, चलयो मेकअप करतात काय सारयतात तोंडाक कांव. काळजातलो देव सोदपाक कुशीकूच उरलो आतां, काळजातलो देव सोदप, काळजातलो देव सोदप कुशीकूच उरलो आतां. बोंदू साधू फोटींग बाबाक नाका तितलो गावता भाव, बोंदू साधू फोटींग बाबाक नाका तितलो गावता भाव. हांव कोण, हांव कोण, पडला प्रश्न आयकोन म्हजी करंदाय, पडला प्रश्न आयकोन म्हजी करंदाय. आम आदमी जेका तुमी म्हणटात पळय तोच हांव, आम आदमी जेका तुमी म्हणटात पळय तोच हांव. ही एक विष्णू बाबाची, विस्तर विष्णू वाघाची बऱ्यांतली बरी कविता आसलेली आणि तेणी काव्याच्या माध्यमांसून जे बरोवन थेयलां न्हू ते पिढ्यान पिढये आमच्या फुडल्या पिढयेक शिकवण मेळटली. खरेंच विष्णू बाबान जे योगदान, बरे मनीस देवाक जाय आसता, सांगता ते आयका आतां, बरे मनीस देवाक जाय आसता. कित्याक देव सारखे सोदून काडटा, कित्याक तेच्या आंगान जे तिची कला आसलेली न्हू, कितें ती कला क्रांती घडोवपाची कला आसलेली. आमी म्हणटात आमकां जाय आसले पूण देवाक कितें दुसरेंच जाय आसलें. सो म्हाज्या हिसपान जाल्यार सगळ्यांनी विष्णू सुर्या वाघा भशेन जावपाचो प्रयत्न करपाक जाय. देव बरें करूं. देव बरें करूं शंकर पळोवची सर. आमचे मदीं उपस्थित आसात आमचे मानाचे सोयरे श्री श्रीनिवास नार्वेकर सर. हांव तांच्या लागीं मागता तांणी बी ह्या खिणाक विष्णू बाबाची एक कविता सादर करची. नमस्कार. देवीदास म्हणाला तसं आज विष्णू हवा होता, म्हणजे विष्णू नेहमीच हवा होता आणि यापुढेही हवासाच राहील. स्कारलेट बद्दल गोयकरांना वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या स्कारलेटवर
विष्णूने लिहिलेली कविता फार मोठी आहे ती. त्याच्यातला देवीदास म्हणाला आपण फक्त गोव्याचा रेफरन्स घेऊन आपण त्याच्यातला भाग तेवढा थोडासा भाग सादर करूया. मी अधिक काही बोलत नाही. प्रिय स्कारलेट, स्कारलेट, आज तू असतीस तर यंदाच्या 17 जूनला 16 वर्षांची झाली असतीस. कदाचित तुझ्या आई बहिणींसोबत तुझा 16वा बर्थडे तू गोव्यातच साजरा केला असतास. पण तुला घाई झाली आणि तू निघून गेलीस दूर अज्ञाताच्या कुठल्या तरी प्रदेशात. कोणी म्हणतात तुझा श्वास घुसमटला किनाऱ्यावरल्या रेताळ लाटात. काहींच्या मते तुझ्या ओळखीच्यांनीच केला तुझा घात, तर काही असंही म्हणतात तुझ्या निष्काळजी आईनेच तुला सोपवलं मृत्यूच्या हातात. खरं खोटं काय ते तुलाच ठाऊक असेल, पण आता तूच गेली आहेस इथून कोसो मैल दूर. मी अंजुणेपासून लंडन पर्यंत उठताना दिसतोय अफवांचा पोकळ धूर. दूरचित्रवाहिन्यांवरून अजूनही झडवल्या जात आहेत निरर्थक चर्चा. इंटरनेटवरून एक्सचेंज केली जात आहेत जगभर पसरलेल्या माणसांची पर्सनल ओपिनियन्स. कोणी म्हणतात इट वॉज द मिस्टेक ऑफ अ मदर, तर कोणी आरोप करतात इट इज अ क्राईम कमिटेड बाय ऑल बोन्स. प्रिय स्कारलेट, तू गेल्यानंतर फियोनाने केली खूप आदळापट, केले अनेकांवर आरोप, मिळवली मीडियाची सहानुभूती. पण एक सत्य तिलाच माहित होतं, मुलांवर चांगले संस्कार करणं ही असते माणसाची संस्कृती, आणि इथंच नेमकी ती कमी पडली होती. गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी, आणि कधीपासून ऐकतोय हा अभंग. पण तुझ्या आईनं अशी नजर ठेवलीच नाही, ती आपल्याच मस्तीत उडत गेली आपल्या आयुष्याचे रंग. 16वं वरीसही न गाठलेल्या तुला एकटी ठेवून जाण्याचा मोह तिला मुळातच का झाला. म्हणून म्हणतो पहिली चूक तिचीच आहे, नि गोव्यातच सुट्टी घालवायची, तर काय फक्त अंजुणेचा बीच आहे. तुम्हाला तिनं घेऊन जायचं होतं दूधसागरच्या धबधब्यावर किंवा मोलेच्या घनदाट जंगलात, काहीच नाही तर म्हाडदोळ मंगेशीच्या परिसरात, जिथं तू एकटी फिरली असतीस तरी एकाही महाभागानं तुला लावला नसता हात. खरं सांगतो स्कारलेट, किनारपट्टीवरचा गोवा दिवसेंदिवस विद्रूप होत चाललाय, नि टुरिझमच्या वावटळीने तिथला स्वच्छ वाराही प्रदूषित होऊ लागलाय. कळंगूट, बागा, अंजुणे, हरमल, कांदोळी, सिकेरी, कोलवा जाऊन बघ, कुठल्याही किनाऱ्यावर अजिबात दिसणार नाही तुला पूर्वीचा गोवा. दिसेल ती फक्त पैशांची भूक, आटून गेलाय माणुसकीचा ओलावा. किनारपट्टीवरील सगळ्या जमिनी विदेशी माफियांनी घेतल्या आहेत, नि ड्रग्ज पासून कॉलगर्ल पर्यंत सगळे काही उपलब्ध आहे. हीच घटना काही वर्षांपूर्वी घडली असती तर नशेत तू धूत असतानाही हॉटेलच्या मालकाने तुला सुरक्षित घरी पोहोचवली असती. पण आता सगळेच उसूल बदलले आहेत. विकृतीच्या मायाजालात गोयंकारही फसू लागले आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू आहे. त्या भागात भटकायला गेलो तर तिथे भारत दिसतच नाही. गोंधळ, गजबजाट, गोऱ्या कातडीचा. बिचाऱ्या इंडियनना तिथे कोणीच विचारत नाही. तर स्कारलेट, हे आहे पर्यटनासाठी गोव्यानं मोजलेलं मोल. चारित्र्य, सौजन्य, सदाचार सगळंच काही ठरू लागलंय फोल. यात आमचा जेवढा दोष तेवढाच तुमचाही आहे, कारण तुम्हा पर्यटकांच्या दृष्टीने गोवा म्हणजे बेबंदपणासाठी प्रसिद्ध असलेला जनानखाना आहे. तुम्ही सुट्टीसाठी गोव्यात येता, पण खरा गोवा पाहत नाही, नि जिथे माणुसकीचे झरे वाहतात त्या गोव्यात तुम्ही राहत नाही. का जाऊ इच्छित नाही तुम्ही वाघेरीच्या डोंगर माथ्यावर? का ऐकावसे वाटत नाही तुम्हाला पशुपक्ष्यांचे मंजूळ स्वर? तांबडी सुर्लाचं पाषाणी मंदिर एकदा तरी पाहून घ्या. नि दूर असलं तरी नेत्रावळीच्या बुडबुड तळ्यावर जाऊन या. पर्वत माथ्यावरील चंद्रेश्वराचं एकदा तरी घ्या दर्शन, नि भक्तिभावाने ऐकून घ्या कुठल्याही देवळात चाललेलं भजन. जागर, रणमाल, नाटक, कीर्तन यातलं काय पाहता तुम्ही? अगं, साक्षात पृथ्वीवरचं नंदनवन आहे आमची गोव्याची पवित्र भूमी. स्कारलेट, आता तुला कसं सांगू, वाघेरींची उंची आणि सागराची खोली आहे, म्हणूनच गोव्याची लाल माती माणुसकीनं ओली आहे. स्कारलेट,
आम्ही खरंच शर्मिंदा आहोत की आमच्या गोव्यात येऊन तुला गमवावे लागले आपले निष्पाप प्राण. कबूल, यामुळे झाली गोव्याची प्रतिष्ठेची ही धूळधाण. आम्ही मनापासून प्रार्थना करतो की व्यर्थ जाऊ नये तुझं बलिदान. तुझी विटंबना करून ज्यांनी जीव घेतला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, पण तुमच्या जगाची ही गोव्याकडे पाहायची नजर बदलली पाहिजे. पर्यटकांचं रूप घेऊन जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा थोडीशी मर्यादा तुम्ही आपल्या वागण्यावरही घातली पाहिजे. शेवटी गोवा हा भारताचा भाग आहे आणि भारताची आपली म्हणून एक संस्कृती आहे. या संस्कृतीचा आदर तुम्ही करायला हवा. ज्या घरात तुम्ही जाता तिथला मान सांभाळायला हवा. तुम्ही ओढा गर्द चरस अफू फिरा अर्धनग्न वेशात, पण इथे येऊन नव्हे तुमच्या स्वतःच्या देशात. इथे जेव्हा याल तेव्हा अंगवर कपडे घालून फिरा आणि बारमध्ये बसण्याऐवजी चर्च किंवा मंदिरात शिरा. ऐका गावातल्या मांडावर गायला जाणाऱ्या धालो किंवा पहा गावड्यांचा जागर आणि दशावतारी गवळण कालो. आमच्याकडे वर्षानुवर्ष जपलेला संस्कृतीचा ठेवा आहे. स्कारलेट, गावागावात फिरल्यानंतर तुला कळेल की हाच खरा गोवा आहे. म्हणून स्कारलेट, त्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मी मनापासून प्रार्थना करतो की हे देवा, तुला पुढचा जन्म त्याने गोव्यातच द्यावा. या मातीचं संपूर्ण सत्व तुझ्या रक्तात रुजावं आणि संस्कृतीचं सार उकड्या तांदळाच्या पेजेसारखं तुझ्या काळजात शिजावं. तुझ्या ओठांवर फुलून याव्या धालांच्या ओव्याने फुगड्यांची गाणी आणि तुझ्या प्रत्येक शब्दाला लगडून जावी रात्राने. ओवळांचा सुगंधी वळेसर तुझ्या वेणीत फुलावा आणि जायांच्या वासानं जड झालेला वारा तुझ्या चोपाळ्यावर सुलावा. पिझ्झा, बर्गर, पोर्क, बीफ ऐवजी तुला फक्त शीतकडी मिळावी आणि कधीतरी सुक्या बांगड्यासोबत तू पेजेची उंडी गिळावी. 15व्या वर्षीच खुटलेल्या आयुष्यात तुला कधीच पाहता आला नाही जो गोवा, तो पाहण्यासाठी नव्हे अनुभवण्यासाठी तरी स्कारलेट, त्या देवाने तुला इथेच जन्म द्यावा. आमेन. देव बरें करूं सर. विष्णू सूर्य वाघ हांच्यो कविता तश्यो की जितल्यो आयकता तितल्यो कमी, आणि त्या कवितांनी जो रस, त्या कवितांनी जी स्फूर्त आसा ती सगळी स्फूर्त आमच्या हांगासर कविता वाचकांनी हांगासर आमकां दिल्ली आसा. ह्या खिणाक आमी ह्या सगळ्या कविता वाचकांक मोगाचें प्रतीक हांगासर भेटयतात. हांव मागतां सगळ्यांत पयले सुवातेर बाय कल्पना बांदेकार हांच्या लागीं तांणी मुखार येवन आमचे मुखेल सोयरे राजू परोळेकर सर हांच्या लागीं ते हे आमच्या मानाचें प्रतीक स्विकारचें. तशेंच मुखावेले सुवातेर संतोष मांद्रेकार सर, फुडल्या सुवातेर संतोष मांद्रेकार सर, उपरांत पाय ऐश्वर्या नायर, श्री शंकर कोळजी. सगळ्या मानेस्तांक देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांनी आपली बसका घेवची. इश्टानो, काव्याचो आस्वाद घेतल्या उपरांत आमी आमच्या मानेस्तांच्या विचार ऐकुया. सगळ्यात पयली आयच्या मानाचे सोयरे श्री किशोर नायक गांवकर सर हांच्या लागीं मागता तांणी ह्या खिणाक आपले विचार व्यक्त करचे. विष्णू वाघ प्रतिष्ठान गोवा आयोजित आजच्या या विष्णू रूप दर्शन कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ पत्रकार,
लेखक, ब्लॉगर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीत एक टॉर्च बेअरर प्रमाणे या आपल्या देशाला जाग करण्यासाठी जे अविरतपणे वावरत आहेत ते राजू परुळेकर सर, तशाच पद्धतीने विष्णू वाघ सरांचे मित्र, लेखक, साहित्यिक आणि ज्यांची आत्ताच विष्णू वाघांची कविता स्कारलेट आपण ऐकली, तुम्हाला त्या कविता वाचनात काहीतरी वेगळं पण जाणवलं असेल निश्चितच, कारण हेच त्यांचं वेगळं पण आहे. ते एक आवाज तज्ञ म्हणूनही काम करतात, प्रशिक्षण देतात. ते श्रीनिवास सर, आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यात ज्यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली आणि प्रचंड, कारण हा कार्यक्रम तशा पद्धतीनं घडवून आणणं आणि राजू परुळेकर सरांना बोलावून त्यांचं व्याख्यान ठेवणं हे आजच्या घडीला तरी सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. ती कठीण गोष्ट सोपी करून आजचा हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेले देविदास बाबा आणि मॅडम अरुणा, आणि विशेष म्हणजे आजच्या विष्णू वाघांच्या जयंती निमित्त आज हा कार्यक्रम होतो आहे. आणि पहिल्यांदाच या कार्यक्रमाला जी उपस्थिती लाभलेली आहे त्या उपस्थितीतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपला देश हा जागा होतो आहे. आज या ठिकाणी उपस्थितांमध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या पद्धतीनं आपला गोवा सांभाळण्यासाठी, आपला देश सांभाळण्यासाठी आणि लोकशाही सांभाळण्यासाठी जे काम करतायत ते अनेक जण आज या ठिकाणी आहेत. त्याच्यात ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, साहित्यिक आहेत, जागृत नागरिक आहेत आणि अलीकडच्या काळात राजकीय पक्षापासून विचार नावाची गोष्ट जी हरवत चाललेली आहे ती टिकवून ठेवण्यात जी काही मोजकीच लोक राजकीय पक्षात असूनही तो विचार सांभाळण्याचा प्रयत्न करणारे काही राजकीय नेतेही या ठिकाणी आपल्याला आज दिसत आहेत. आणि मला वाटतं हीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मगाशी बोलताना सरांकडे मी सहज एक प्रश्न विचारला, सर खरीच ही परिस्थिती बदलणार आहे का? तर सरांनी सांगितलं फक्त 3 महिने थांबा. आता 3 महिने नक्कीच मी थांबणार आहे. म्हणजे मला वाटलेलं की आणखी 3 वर्ष किंवा 30 वर्ष थांबावं लागणार. सरांनी सांगितलं 3च महिने थांबा, नक्कीच परिस्थिती बदलणार आहे. म्हणजे आपली मानसिकता नकारात्मकताच्या दृष्टीनं पुढे जात असताना एक पॉझिटिव्ह एनर्जी सरांनी जी दिली की थांबा, 3 महिने थांबा, म्हणजे खूप जवळ आहे बदल. आता तो बदल केवळ राजकीय स्वरूपाचा नाही, तो बदल वेगवेगळ्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं नुकसानी होत चाललेली आहे, ज्या पद्धतीनं हानी होत चाललेली आहे ती सहजा ती रिकव्हर होणं नाही आणि ती रिकव्हरी होण्यासाठीही आपल्याला काही काळ सोसावा लागणार आहे. विष्णू वाघ म्हणजे एक झज्जावात, विष्णू वाघ म्हणजे एक विचार, गरीब, कष्टकरी, पददलित, दुर्बल घटकांचा हा आवाज. त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारात, मग ती कविता असू द्या, नाटक असू द्या, त्यांचे लेख असू द्या, जी जी कृती आपल्या कला लिखाणातून त्यांची होत होती त्या प्रत्येक कृतीमध्ये सामान्याच्या काळजाला भिडणारा विषय म्हणजे विष्णू वाघ. एक गोव्याला पडलेलं एक अनोखं स्वप्न म्हणजे विष्णू वाघ. आज खऱ्या अर्थानं त्यांची आठवण होते की आज विष्णू वाघ असायला हवे होते. सामाजिक साहित्यिक स्तरावरती जी एक क्रांती निर्माण करण्याचे प्रयत्न विष्णू वाघांनी केले, दुर्दैवानं त्या क्रांतीला ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांची साथ मिळायला हवी होती तशा पद्धतीची साथ ही कुठेच न मिळाल्यामुळे काही प्रमाणात फ्रस्ट्रेशन किंवा काही प्रमाणात अस्वस्थता होणे हे स्वाभाविक आहे. मग राजकारणात शिरून ते बाबा बदल आपल्याला घडवता येतील का, हाही प्रयोग विष्णू वाघांनी केला. परंतु एक दुर्दैव की विष्णू वाघ हे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले. तोच खरं म्हणजे मला तो दुर्दैव असं मला म्हणावं लागतं. कारण
काँग्रेस पक्षाला त्यावेळेला अशा विचारी ज्ञानी माणसाची गरजच नव्हती. त्यांच्या पात्रतेच्या निकषातच असली लोक येत नव्हती. म्हणून काँग्रेस पक्षानं त्यांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याचं भाग्य ऍक्च्युली काँग्रेस पक्षानं करायला पाहिजे होतं. दुर्दैवानं त्यांना बीजेपीची साथ घ्यावी लागली आणि ते विधानसभेत पोहोचले. परंतु ते विधानसभेत पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, सत्तेवरती तो पक्ष आला. त्यामुळे आणखी प्रचंड नुकसान. तो जर विरोधात असता तर खऱ्या अर्थानं विष्णू वाघांचं जे ज्ञान, जो विचार, तो खऱ्या अर्थानं या गोव्यासाठी फायदेशीर ठरला असता. परंतु त्या राजकारणाच्या गोत्यावळातच त्यांची अशी परिस्थिती करून ठेवली की त्या चक्रव्यूहातून ते बाहेर येऊ शकले नाही. आजच्या घडीला जेव्हा 33 विरुद्ध 7 अशी लढाई आपण त्या ठिकाणी परवरीत बघतो, त्यावेळेला ते 7ही 33 जणांना भारी पडू शकतात अशी ताकद असलेला एखादा जरी आमदार जर आज विधानसभेत असता तर काय प्रमाणात गोमंतकीय लोकांच्या आशा आकांक्षा या काय प्रमाणात टिकून राहिलेल्या असतात. परंतु दुर्दैवानं आज परिस्थिती आपल्याला दिसत नाही. मगाशी सरांची एक इंटरव्ह्यू मी बघत होतो. महाराष्ट्रात आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिथे जनसुरक्षा कायदा म्हणून एक सरकारनं संमत केलेला आहे. त्याच विषयावरती सरांची इंटरव्ह्यू बघत असताना कशा पद्धतीनं या परिस्थितीला विरोधक जबाबदार आहेत हे त्यांनी आपल्या त्या इंटरव्ह्यू मधून स्पष्ट केलं की विरोधक हे कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांकडे सेट झालेले आहेत. आणि सगळ्यात मोठा तर धोका तोच आहे, जेव्हा विरोधक सत्ताधाऱ्यामध्ये जर सेट झाले असतील तर तो लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. एका दुसरा सुद्धा विरोधक ही लोकशाही टिकवून धरू शकतो. परंतु आज दुर्दैवानं राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरती आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. विष्णू वाघांची जयंती किंवा विष्णू वाघांची पुण्यतिथी हा मुहूर्त एक विचारांचा मुहूर्त ठरावा, ज्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण किंवा ज्या ठिकाणी विचारांचं मंथन होणं आज गरजेचं आहे. आज खरोखरच आपल्या या छोट्याशा गोव्याच्या राज्यात जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, कधी कधी मनात विचार येतो की आपण मुक्त तरी का झालो, त्या पोर्तुगीजापासून आपण का मुक्त झालो आणि मुक्त होऊन आपण काय साध्य केलं. आपल्याला भारतानं मुक्त केलं, सैन्य पाठवून मुक्त केलं, ते आपल्या लोकांसाठी मुक्त केलं की इकडचे रिसोर्सेस, इकडच्या जमिनी ह्या हडप करण्यासाठी मुक्त केलं, असा प्रश्न आता मनात यायला लागलाय. कदाचित माझा तो विचार किंवा तशा पद्धतीनं विचार करणं चुकीचंही असू शकेल, कारण त्यावेळेला पंडित नेहरूंना आम्हाला आश्वासन दिलं होतं की गोवेकरांना जसं हवं तशा पद्धतीनं गोव्याचं राज्य चालणार आहे आणि गोवेकरांचं प्रत्येकाचं हित इथं जपलं जाणार आहे. आज तशा पद्धतीनं इथं हित जपलं जातंय काय? आज ज्या पद्धतीनं नॉर्थ इंडियन आणि विशेष करून दिल्लीवाल्यांचे जी झुंबड आज गोव्यावरती जमिनी विकत घेण्याच्या बाबतीत जी सुरू आहे ती जर आपण बघितली तर मग गोव्याचं भवितव्य काय असणार आहे. ज्या गोव्याची अर्थव्यवस्था ही मद्य आणि जुगार याच्यावरती अवलंबून आहे, त्या गोव्याचं भवितव्य आणखी काय उज्ज्वल होणार आहे असाही विचार हा मनात येतो. आणि मग आठवण होते की विष्णू सारखा माणूस जर आज असता तर आपल्या लेखणी, आपल्या वाणीतून सातत्याने हा जागर त्यांनी सुरू ठेवला असता. आज परिस्थिती खरोखरच अनेकांना इच्छा असेल की आज इथं या कार्यक्रमाला हजर राहून राजू सरांचं भाषण ऐकण्याची, परंतु इच्छा असूनही अनेक जण इथं येऊ शकत नाही, कारण इथे आले तर ते आयडेंटिफाय होणार, हा तुम्ही गेलेला कार्यक्रमाला तिकडे. आणि मीडियाची परिस्थिती तर अशी झालेली आहे की राजू परुळेकरांसारखे सर आज या ठिकाणी येणार आहेत, ते एका विषयावरती बोलणार आहेत हे माहीत असूनही आज मेन स्ट्रीम मीडियाचा एकही रिपोर्टर मला या ठिकाणी आज दिसत नाही. काय म्हणजे प्रसिद्धीसाठी नको आहे मला, ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? आज मीडियाची ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? आज जी लोक आपल्या या भूमीसाठी वावरतायत, अन्यायाविरुद्ध वावरतायत,
त्या लोकांची एखादी साधी बातमी सुद्धा आज प्रसिद्ध होत नाहीत. त्यांना पूर्णपणे बॉयकॉट केलं जातं. मग लोकशाहीचा चौथा स्तंभ हा मीडिया कशी असू शकते? तर प्रश्न खूप गंभीर आहेत. आमची बडबड तुम्ही नेहमीच ऐकत असता, परंतु आज तुम्ही आलेला आहात ते राजू सरांना ऐकण्यासाठी, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं आज राजू परुळेकर सरांच्या उपस्थितीमुळे विष्णू रूपदर्शन या संकल्पनेला आज खऱ्या अर्थानं एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि यापुढे ज्या ज्या वेळेला विष्णू वाघांची जयंती आणि पुण्यतिथीचे जे कार्यक्रम आयोजित होणार आहेत ते अशाच पद्धतीनं विचार मंथन ही संकल्पना पुढे घेऊनच ते कार्यक्रम व्हावेत अशी माझी अपेक्षा आयोजकांकडे आहे. आणि मला हा मान या ठिकाणी दिल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. आणि मीही राजू सरांना ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यामुळे मी तुमच्या आणि राजू सरांच्या मधला अडथळा निश्चितच ठरणार नाही. खूप खूप धन्यवाद. चला चढ देव बरें करूं सर. ज्या खिणाची आमी सगळे वाट पळयतात तो खीण म्हणजे आमच्या मुखेल सोयऱ्यांचे उलप. हांवूय बीन तुमच्या मदलो एक अडथळो जावंक सोदना. चडांत चड वेळ वगडाय नासतना हांव मागता आयचे कार्यावळीचे मुखेल सोयरे राजू परुळेकर सरांच्या लागीं तांणी कोकण काशी वर्तमान स्थिती या विशयाचेर आपले विचार हांगासर व्यक्त करचे. सगळ्या लागीं मागता एकान ताळयो जावची. नमस्कार गोयकर. God bless you because we are ruled by mafia. So only divine intervention can change the things. मी इथे आलो त्याच्या पासून मी तेव्हापासून कोकणीमध्ये सगळेजण बोलतायत. माझी आई कोकणी होती, कोकणी बोलायची. तिची शांतादुर्गा देवी तिचं कुलदैवत. तिच्याकडनं मी जास्त शिकलो असतो कोकणी तर बरं झालं असतं असं आज वाटतंय. गंमत म्हणजे गोव्याचा अजून एक म्हणजे मी हे मोदींसारखं बोलत नाहीये. माझा आणि गोव्यांचा जुना संबंध आहे वगैरे. तर आपला म्हणाल की हल्ली अशी पद्धत आली आहे की जिथे झाली तिथे आपला संबंध सांगायचा. पण ही गोष्ट खरी आहे कारण माझी आई 2006 साली गेली, पण माझं सगळं लहानपण वेंगुर्ल्यात गेलं. फार काही दूर नाही इथून. तर मी पहिलं राजकीय भाषण जे पाहिलं ऐकलं ते माझ्या आईच्या मैत्रिणीचं ऐकलं आणि ते तिच्या महिला मंडळात होतं. आणि ते होत्या शशिकला बांदोडकर, गोव्याच्या काकोडकर, शशिकला काकोडकर, पहिल्या मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री. तो फोटो सुद्धा आमच्याकडे होता. हा, मूळ बांदोडकर ते भाऊसाहेब बांदोडकरांची मुलगी. त्यामुळे आमच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं. आणि आई उत्तम कोकणी बोलायची. पण आता मला विसरायला झालं नाही तर मी कोकणीतच बोललो असतो. जे तुम्हाला वाटेल ते मी ट्रान्सलेट करून इंग्रजीत सांगेन आणि कोकणीत तू सांग. देव बरं करो. तर परिस्थिती आहे ही अशी आहे. मी माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून गोवा बघतोय. कारण माझं 7वी पर्यंत शिक्षण वेंगुर्ल्यात झालं. त्यामुळे आमचं येणं जाणं गोव्यातच असायचं कायम. आणि तेव्हाचा गोवा आणि आताचा गोवा याच्यात काही संबंधच नाही उरलेला. म्हणजे गेल्या 11 वर्षातली गोव्याची जी एक कथा आहे ती वेगळी. पण त्याच्या अगोदर सुद्धा क्रमाक्रमाने गोवे पण गमावताना मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे इथे गोव्यात राहणारे तुम्ही, लढणारे तुम्ही, गोव्याच्या गोवेपणासाठी काम करणं. मी एक पॉइंट आलेला माझ्या आयुष्यात जेव्हा मी गोव्याचा व्हायची शक्यता होती. म्हणजे माझी मुलगी एकदम लहान होती आणि मला असा कंटाळा आला. म्हणजे मी असं कंटाळा आल्यावर काही करू शकतो, पण एक असा कंटाळा होता की इथे आमचा एक संजय ढवळीकर नावाचा मित्र होता. म्हणजे आहे तो, पण तेव्हा मित्र होता तो.
तर त्याच्याकडे मी आलो आणि म्हणलं, अरे गोव्यात घर घ्यावं असं म्हणतोय, पहिल्यांदाच बँक कर्ज द्यायला तयार झाली, एवढी पत झाली आहे. तर त्याने एक घर दाखवलं होतं. तर ते घर आम्ही बघितलं. बंगला छोटासाच होता आणि परवडत होता, म्हणजे इथेच पणजीतच होता. तर तिथे खूप झाडं होती सुंदर भोवती. पण माझी मुलगी गेली आतमध्ये आणि रडायला लागली. छोटी होती, खूप रडली आणि म्हणली, बाबा इकडून साप येणार म्हणली आपल्या घरात या. तेव्हा मला असं वाटतं की दृष्टांत जो म्हणतात, म्हणजे माझी आई फार म्हणायची, म्हणजे शांतादुर्गेला यायचे किंवा मंगेशीला यायचे तेव्हा दृष्टांत आणि अशा गोष्टी आमच्या घरात व्हायच्या. मी स्वतः अज्ञेयवादी आहे, माझा अशा गोष्टीवर विश्वास नाही. पण त्या दिवशी मला 2 गोष्टी कळल्या, म्हणजे आज कळतात. एक म्हणजे गोव्यात साप यायचे होते आणि झाडं नाहीशी व्हायची होती. आणि झाडं नाहीशी व्हायची होती, त्यामुळे मी यायचं राहिलं. नाहीतर आज मी गोयकर म्हणून मला तुम्ही बोलवलंच नसतं, कारण इथलाच आहे रे, कायम बोलत असतो. आता गावकरी संपादक आहेत किंवा ते शंकरजी, त्याने त्या दिवशी रस्त्यावर आंदोलन केलं. माझ्यापेक्षा धाडशी आहे ते लोक, पण ते आपले इथलेच असल्यामुळे. कोकणात पण अशीच परिस्थिती आहे. कोकणातला धाडसी माणसाला मान नाही, तो मुंबईला गेला की त्याला मान मिळतो. भारतरत्न सगळी कोकणाला मिळालेली आहेत खरं, महाराष्ट्रातली, पण ते सगळे मुंबईला गेल्यावर मिळालेली आहेत किंवा पुण्याला. महर्षी कर्वे असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, कोणी घ्या, म्हणजे काणे असो. तर हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. हे मी अशासाठी सांगितलं गोव्याच्या संदर्भात, कारण इन स्पाइट ऑफ एव्हरी रिसोर्स, सगळं काही मिळून सुद्धा, खनिज संपत्ती, जंगल संपत्ती, मनुष्यबळ, सुंदर असा निसर्ग, समुद्र, हवामान, सगळं मिळून सुद्धा गोव्याला आणि गोव्याच्या माणसांना आपल्या आयुष्याचा उद्दिष्ट सापडलं नाही. मला मागे वळून बघताना सतत हे जाणवतं. गोवा हे आयडेंटिटी क्रायसिस मध्ये सापडलेला एक भूभाग आहे. गोव्याला तो एक शाप आहे. आपण भारतीय आहोत, आपण पाश्चात्य आहोत, आपण जोडलेलो आहोत, आपण तुटलेलो आहोत, आपण आधुनिक आहोत का आपण पुरातन आहोत, यामध्ये गोवा कायम कन्फ्यूज राहिलेला आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब गोव्याच्या विधानसभेत उमटतात. आपण काँग्रेसचे आहोत का आपले बीजेपीचे आहोत हे कळत नाही लोकांना. आणि अचानक निवडणूक होऊन गेल्यावर काँग्रेसचे होतात ते बीजेपीत जातात आणि बीजेपीचे असलेले काँग्रेसमध्ये जातात. हे वर्षानुवर्ष मी बघतोय की निवडून दिला होता मी तेव्हा हा काँग्रेसचा होता, अचानक हा बीजेपीचा कसा आपल्या समोर आला असं. तर ते आयडेंटिटी क्रायसिस, आपण जे असतो तेच आपले प्रतिनिधी असतात. तो आयडेंटिटी क्रायसिसची लॅबोरेटरी आहे. भारताच्या 11 वर्षातल्या या आयडेंटिटी क्रायसिसची लॅबोरेटरी गोवा आहे. भारतामध्ये जे आज घडतंय 11 वर्ष गेले, जो आपल्या स्वतःच्या अस्तित्वासंदर्भातल्या शंका ज्या आपल्या मनात आपल्या आलेल्या आहेत, वी आर इन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस, इंडिया इज इन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. तर ते गोव्याने लॅबोरेटरी सुरू केली त्याची. ज्या पद्धतीने शिवसेनेचे लोक फोडून गेले त्या दिवशी लोक मला म्हणलं, अरे गो काय पक्ष फुटला. म्हटलं हे गोव्यात लहानपणापासून होत आहे. गोव्यात शिवसेना काय काँग्रेस पण फुटते म्हटलं, आणि अगदी अशीच फुटते. मला 2च चर्चिल माहिती आहेत, एक विन्स्टन चर्चिल आणि दुसरे आलेमाऊ चर्चिल. ते इतक्या पक्षात जाऊन आले होते, त्यांच्याविषयी मला कौतुकच वाटायचं. मला असं वाटायचं, आणि कित्येक वर्ष माझा असा समज होता की त्यांचं कुठचं तरी चरित्र मला मिळेल आणि वाचू शकेन मी, कारण एवढ्या थरारक आयुष्य जगलेल्या माणसाचं चरित्र वाचलं पाहिजे आपण. तर गोवा अशा परिपूर्ण माणसांनी भरलेला आहे. म्हणजे आज
विष्णू सूर्या वाघ यांचे अत्यंत जवळचे कवी मित्र आणि माझे मित्र खूप साम्य, म्हणजे समान मित्र आमचे खूप आहेत आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसं खूप आहेत. त्यांच्या कविता, त्यांची प्रतिभा, त्यांचा लढवय्येपणा, त्यांचं डुअर असणं. ही वॉज अ डुअर, म्हणजे त्यांना केल्याशिवाय शांत नाही वाटायचं. मी कविता लिहिली, मी माझं काम केलं, आता मी सदरा घालून दुसरीकडे निघालो, असं नाही करायचं. ते त्यांना केल्याशिवाय शांत नाही वाटायचं. आणि हे मी अनेक वर्ष माझ्या अनेक मित्रांच्याकडनं ऐकत आलेलो आहे, आजही ऐकतो अगदी. पण ही डुअर असणं जे आहे तो शाप आहे, आणि गोव्यासारख्या शहरात तो मोठा शाप आहे. कारण इथे कोण कोणाचं आहे हेच माहित नाहीये. आपण भारताच्या सध्याच्या वी आर फेसिंग अ डेडलिएस्ट क्रायसिस एव्हर सिन्स इंडिपेंडन्स. म्हणजे आपण स्वातंत्र्योत्तर काळातला सर्वात भयानक असा क्रायसिस आता फेस करतोय. पण हा क्रायसिस, हा जो संघर्ष आहे, तो गोव्याला जाणवला नाही स्वतःमध्ये असलेला. याचं कारण भारतामध्ये तो नव्हता, नाहीतर तो आत्ता जाणवतोय आपल्याला. समजून घ्या तुम्ही की बीजेपी एवढीच धोकादायक होती, पण ती गोव्यात वाटत नव्हती कारण भारतात नव्हती. सनातनचं ऑफिस जे आहे, जे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं हब आहे, भारतातल्या हिंदू टेररिझमचं केंद्र जे आहे ते गोव्यात आहे, सनातनचं ऑफिस. आणि याबाबत तुमच्या मनात खळबळ दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि भिवून काही लोक आले नाही किंवा आयडेंटिफाय होऊ म्हणून आले नाही, तर आपण जन्मालाच आलो तेव्हा आयडेंटिफाय झालो. आणि त्यानंतर आधारला पॅन कार्ड, पॅन कार्डला वोटर कार्ड, वोटर कार्डला बँकेचं कार्ड, कार्डाला कार्ड, पोस्ट कार्ड, आंतरदेशीय कार्ड, सगळी कार्डच जोडतोय आपण. त्यामुळे आता आयडेंटिफाय होण्यासारखं राहिलंय काय म्हणजे. तर या सनातन संस्थेवर बंदी आणावी यासाठी 2004 ते 2014 फाईल मागून फाईल महाराष्ट्रातनं दिल्लीला आणि दिल्लीतून महाराष्ट्राला गृहमंत्र्यांकडे जात येत राहिल्या, पण त्याच्यावर अखेरपर्यंत बंदी आली नाही. मला आत्ताच कोणीतरी सांगितलं की त्यावर आता सरकारी शिक्कामोर्तब झालेला आहे की आता तर तिथे मुख्यमंत्री वगैरे जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की माफियानी आपापसात काही चलन काढलं म्हणून ते अधिकृत होत नाही. या गोव्याच्या भूमीवर जो लढा दिला गेला पोर्तुगीजांच्या गुलामगिरी विरुद्ध, तो लढा आपल्या स्वातंत्र्यासाठी दिला का पारतंत्र्यासाठी दिला, असा प्रश्न आत्ता म्हणजे आतापर्यंत हयात असलेली शेवटची पिढी जी होती ती बोलायला लागली होती. मला आठवतं की खूप वृद्ध माणसांशी मी बोललो, म्हणजे मागच्या काही वर्षांपूर्वी मी जेव्हा आलेलो, एक 15 वर्षापूर्वी वगैरे, तेव्हा जे लास्ट रोमन्स होते इथले, असं म्हणता येईल की ज्यांनी पाहिलेला तो गोवा सुद्धा, म्हणजे सो कॉल्ड पारतंत्र्यातला गोवा पाहिलेला, तर तो गोवा आपण स्वतंत्र होतो का असं त्यांना वाटत होतं. स्वतंत्र असणं म्हणजे काय? शेवटी स्वतंत्र असणं म्हणजे इथलं जल, जंगल आणि जमीन याच्यावर इथल्या स्थानिकांचा हक्क असणं. त्याच्यावर कोणताही लोढा, मोदी, शहा, अडाणी हे येऊन हक्क न सांगू शकणं, याला स्वतंत्र असणं म्हणतात. मग त्या अडाणीचं नाव ईस्ट इंडिया कंपनी असलं, पोर्तुगीज सालधार असलं किंवा अजून काही असलं, त्याने काही फरक नाही पडत. गोवा पारतंत्र्यातून पारतंत्र्यात गेलेला मुलूक आहे. आमचं ते काय राहिलं म्हणजे, निदान पोर्तुगीज होते तेव्हा शिल्पकला, सौंदर्यशास्त्र, खाद्य संस्कृती
एक वेगळ्या प्रकारचं म्युझिकचं कल्चर, चित्रकला, या गोष्टी त्यांनी इथे आणल्या, रुजवल्या आणि त्या भारतीय केल्या. उपासायला खायचे बटाटे पण आणले, त्यामुळे आमची सोय पण झाली उपासाची. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. बहुतेक गोष्टी आपण ज्या करतो त्या आपल्याला माहित नसतं, त्या आपल्या पारतंत्र्यातून आलेल्या असतात आणि आपण सनातन म्हणून वापरतो. पेशव्यांच्या जिलेब्या, आमच्या बिर्याण्या आणि उपासाचे बटाटे हे परकीयांनी आणलेले आहेत. त्यामुळे परकीयांनी आपल्याला दिलं ते काय आणि आपल्या बरोबर ते घेऊन गेले ते काय, याची जर तुलना केली तर गोळा बेरीज आज आपण जास्तच पारतंत्र्यात खितपत पडलेले दिसतो. म्हणजे माणसं पारतंत्र्यात खितपत पडतात, गोवा स्वातंत्र्यात खितपत पडलेला आहे. आणि विष्णू सूर्या वाघांसारख्या माणसं जेव्हा कवी पण असतात आणि कार्यकर्ते पण असतात, लढाऊ माणूस पण असतात आणि त्याच वेळेला त्यांना वेदनेचा डंख पण होत असतो, या माणसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांच्यासारख्या लढवय्या माणसाला खूप आयुष्य लाभायला पाहिजे होतं. पण कधी कधी आपल्या जगतानाच्या रोजच्या त्रासाला बघता मला असं वाटतं की त्यांना मिळालेलं आयुष्य हे एक प्रकारचं वरदान पण आहे. आजचा गोवा का त्यांना पाहावला असता, किंवा आजचा त्यांचाच पक्ष, म्हणजे त्यांचा पक्ष नाही, गोव्यात कोणता पक्ष नाही, पण जो काही त्यांनी लावला होता नावापुढे तो पक्ष जर त्यांनी बघितला असता तर हा पक्ष उडला तर बरं असं त्यांना वाटलं असतं. तर या प्रकारची परिस्थिती या भूमीमध्ये झालेली आहे. फार थोड्या लोकांना परदेशात सुद्धा, भारतात सुद्धा माहित नाही की सनातन सारखी टेररिस्ट ऑर्गनायझेशन गोव्यामध्ये आहे आणि ते मला वाटतं काहीतरी एक थीम पार्क तयार करतायत सनातन, ज्याच्यामध्ये हा म्हणजे काळी आकृती वगैरे या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला जिवंत बघायला मिळतील. आता काळी आकृती बघायला सनातनची काय गरज आहे, आपण दिल्लीला पण जाऊ शकतो. आणि भारतीय जनता पक्षाचे इथले जे सर्व आमदार आहेत त्यांचं जर संमेलन भरवलं तर काळी आकृतीच आकृती असं पाहायला मिळू शकतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सनातन यांनी जे 11 वर्षामध्ये मानवतेच्या विरुद्ध भारतीय माणसाची जल, जंगल, जमीन, आदिवासी, मुस्लिम आणि वंचित असे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध दमनकारी असं एकतर्फी युद्ध पुकारलेलं आहे. याला टेररिझम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. आणि या टेररिझम म्हणण्यासाठी आपण जर उभे राहिलो आणि बोललो आणि आपण आयडेंटिफाय झालो तर आपण इतिहासात बरोबर बाजूला आयडेंटिफाय झालो म्हणून आनंदित व्हायचं का आपण चुकीच्या बाजूला नव्हतो म्हणून दुःखी व्हायचं, हा खरा मुद्दा आहे. हे बघा, शेवटी लपून लपून लोढाकडनं पैसे घेणारे आणि कॅसिनो मधनं पैसे काढणारे लोक जे आहेत ते सुद्धा तिथेच येणार आहेत जाळायला किंवा पुरायला जिथे आपण सगळे जाणार. आणि जेव्हा गोव्यातलं शेवटचं झाड तोडलं जाईल ना तेव्हा लोकांना कळेल की कॅसिनो, रुपये, दारू आणि कागद खाऊन जगता येत नाही. जगण्याकरता झाडं लागतात, पाणी लागतं, शेत लागतं, माणसं लागतात आणि जिद्दादिल माणसं लागतात. खोटी माणसं उपयोगाची नाही आहेत. माझा पण नमस्कार सांगा. नाही चालेल. ते मी मध्ये एक इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये असं हे झालं की मला एक मुलगा वर्गामध्ये खूप मारत असे आणि मी फार दुर्बल होतो, म्हणजे जसे आपण आज आहोत तसे.
आणि मारणारा मुलगा तुमच्या लक्षात आलाच असेल कोण आहे ते. तर मला काहीच करता यायचं नाही त्याने, आणि तर मारताना काय करायचं, मला इथे मारायचं इथे. त्यामुळे नंतर माझं फक्त हेच डोकं दुखायचं बराच काळ, असं आयुष्याचा बराच काळ गेला. पण दुर्बल माणूस एक दिवशी दुष्ट होतो शेवटी आपल्या दुर्बलतेला कंटाळून. तर मी काय केलं की कर्कटक ठेवला तो बसत असताना, आणि त्यावर तो बसला. त्यानंतर त्याचा दुष्टपणा गेला आणि माझा दुर्बलपणा. गोव्यातली जनता तेच करणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. जनता दुर्बल नाहीये, जनता सहनशील आहे. आणि जनता सहनशील आहे याचं मुख्य कारण असं की मगाशी वक्ते म्हणाले की नेहरूंनी आश्वासन दिलेलं की तुम्हाला हवं तसं सरकार, म्हणजे गावकरीचे संपादक म्हणाले आम्हाला की तुम्हाला हवं तसं सरकार दिलं जाईल. सर, मला आठवतं की कोणताही राजकारणी किती महान असो, तो सत्तेत असेपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवता येतो किंवा नाही येत. पण 93 साली बिल क्लिंटननी आश्वासन दिलेलं तुमच्याशी कोणी युद्ध करणार नाही युक्रेनला, आणि सगळी अण्वस्त्र काढून घेतली त्यांच्याकडनं. आज युक्रेनची काय परिस्थिती आहे बघा. आता बिल क्लिंटन स्वतःच सांगतात की मला पश्चाताप होतो म्हणून, की तेव्हा अण्वस्त्र जर त्यांच्याकडची काढून घेतली नसती तर आज त्यांची अशी वासलात लागली नसती. त्यामुळे एका व्यक्तीने कितीही चांगल्या इंटेन्शनने तुम्हाला आश्वासन दिलं तरी त्या आश्वासनावर भाळून तुम्ही आपलं जल, जंगल आणि जमीन द्यायची नसते. हा धडा हा गोव्याच्या इतिहासाचा सगळ्यात मोठा धडा आहे. बलात्काराने ताब्यात घेतलेला, म्हणजे औपनिवेशिकवाद जेव्हा होता, किंवा ज्याला इम्पेरियलिझम असं आपण म्हणतो, वेस्टर्न इम्पेरियलिझम, त्या काळामध्ये पोर्चुगीजनी आपला गोवा ताब्यात घेतला. तो त्यांच्या ताब्यात असताना आपण भारताच्या ताब्यात तो आला पाहिजे, ही भावना आपण नेहरूंकडे बघून आपल्या मने आली. म्हणजे नेहरू युगाच्या कडे बघून आपल्याला वाटलं की बाकी भारत स्वप्न बघतोय, नया दौर येतोय, त्यासाठी गोवा आपण त्याच्यात सामील करूया. वाट बघायला शिकलं पाहिजे, कारण नया दौर हा खरंच नया दौर असतो का ते अच्छे दिन निघतात पुढे जाऊन, हा खरा मुद्दा आहे. नाहीतर नया दौरचा रॉंग टर्न अच्छे दिन मध्ये गेला की आज जी आपण परिस्थिती भोगतोय त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं. माझं म्हणणं हे आहे की ते शंकर आहेत ना, ते उघडे बसले होते ना त्या दिवशी ते रस्त्यावर, त्यांचा मी व्हिडिओ बघितला. असं नागरिकाला बसायला लागता कामा नये, कारण तो मालक आहे गोव्याचा आणि त्याचे नोकर आहेत ते आत बसले, आणि त्या नोकरांचे नातेवाईक आणि चेले चपाटे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत कॅसिनोची, दारूची, रस्त्याची, जे रस्ते ढासळत आहेत दुसऱ्या दिवशी, अर्थात पूल वगैरे, तर त्या सगळ्याची. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्याला जबाबदार हु एम आय, मी कोण आहे, आपण कोण आहोत, याची जाणीव नसलेली गोवेकर जनता आहे. अगदी बरोबर. गोवेकर जनतेला हे माहित नाही की त्यांची ताकद काय आहे. मला आश्चर्य वाटतं की आम्ही पोर्तुगीजांना असे हरवले, असा मार खाल्ला. मला त्या दिवशी भाई वैद्य पुरस्कार मिळाला तेव्हा भाईनी तिरंगा सोडला नाही हातातला, त्यांचा हात तुटून हातात आला होता पण त्यांनी तिरंगा सोडला नाही, हे सत्य आहे. पण हे गोव्यामध्ये गोवेकरांनी एकदा केलं तर दुसऱ्यांदा का नाही करू शकत? म्हणजे करप्ट कोण आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण सगळेच थोडे थोडे करप्ट आहोत, आपण सगळेच थोडे थोडे टेररिस्ट आहोत, आपण सगळेच थोडे थोडे सनातन आहोत. आपल्या काळी छाया आपल्यावरच पडलेली आहे. ब्राह्मणवाद हा या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि गोव्याचा तर तो आहेच आहे. मूळ मुद्दा असा आहे, माझ्या लहानपणापासून मला एक असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे मला देव, उपनिषद, वेद, कुराण, बायबल, ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट हे सगळं वाचण्या अगोदरची गोष्ट आहे की
विहिरीत पाव टाकले आणि गोव्यात लोकांना पाठवले. विहिरीत आटवण्यापेक्षा हे बरं होतं. मला असं वाटतं. आणि पावच टाकले ना, विष तर नाही ना टाकलं. आणि ब्राह्मणांना कोणी थांबवलं होतं पाव टाकायला किंवा चपाती टाकायला? म्हणजे दुसऱ्याने पाव देऊ नये तुम्हाला, हा खरा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही भुकेने मारणार त्याला तुम्ही स्वातंत्र्य समजा, पण दुसऱ्याने पाव दिला तर तुम्ही बाटला. या प्रकारची वृत्ती जेनेटिकली तुमच्यात इंजेक्ट केलेली आहे. ती काढून म्हणजे आपल्या सलाईन काढून फेकून द्यावं असं जे कवितेमध्ये मॅडम म्हणाल्या ना, विष्णू सूर्या वाघांच्या संदर्भात त्यांच्या शेवटच्या दिवसांच्या काळात, तसं जनतेने काढून आपलं फेकून दिलं पाहिजे हे सलाईन. कशासाठी पाहिजे हे सलाईन तुम्हाला? तुम्ही या व्याख्येमध्ये पडू नका हो. लोकशाही काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, सिव्हिलायझेशन काय आहे. अरे माणूस काय आहे ते बघा ना. माणूस सुखी आहे का? मग प्लेटो काय म्हणतो, मग अरिस्टॉटलने त्याला काय म्हटलं, सिसेरोला, हे सगळं जंबाळ सांगून शेवटी श्यामाप्रसाद मुखर्जी हेडगेवार आणि कुठे गोळवलकरांपर्यंत यायचं असेल तर त्यापेक्षा सालाझार पण काय वाईट होते. गोळवलकर तर असं म्हणाले की मी हे जाती वर्ण व्यवस्था नष्ट होणार असेल तर मी स्वातंत्र्य कदापि मान्य करणार नाही. हे त्यांनी लिहून ठेवलंय बंच ऑफ थॉट्स मध्ये. आणि संस्कृत मध्ये जो श्लोक आहे तो आता खूपच रिलिव्हंट होतोय. आता हे आयडेंटिफाय झाले ना गेल्या तरी सॉरी, नाही तर बाहेर जाऊन तक्रार करतील. या संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. आता हे पपू आठवलेंचे श्लोक नाहीये, हे व्यासांचा श्लोक आहे. तर व्यास असं म्हणाले की 18 पुराणांमध्ये हेच म्हटलेलं आहे की दुसऱ्यावर परोपकार केलं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याचा पीडा दिली तर पाप आहे. एवढं साधं आहे. कोणत्याही देवाला नमस्कार करा, म्हणजे देव एकच आहे, 10 देव नाहीये जगात. कोणी कुठचाही माना एकच देव आहे, म्हणजे या विश्वाला दुसरा देव नाही. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. त्या केशवचा अर्थ गोव्याने हल्ली केशव बळीराम हेडगेवार असा लावलाय. सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. जो येतो तो बीजेपीत जातो. आणि मग संघाच्या मुख्य कार्यालयात तिकडे छडी घेतलेला एक गोळवल आपल्या यांचा हेडगेवारांचा फोटो आहे. ते केशव नावाने होते, म्हणजे व्यासांना काही माहित नव्हतं त्यांच्याबद्दल. तर मूळ मुद्दा हा आहे की इतकं साधं सोपं सरळ व्यास महर्षी व्यास यांनी लिहून ठेवलेलं आहे. साधं आहे, दुसऱ्याला पीडा देऊ नका, जी तुम्हाला रोज देतात. इथे रोज कुठच्याही नागरिकाला मला सांगा तुमचा, अच्छा मला वाटलं चिठ्ठ्या आल्या की काय, आता उतरा बस झालं, हा बाहेर आलेत पोलीस असं, म्हणजे हा ठीक आहे हरकत नाही. तर एवढ्या चिठ्ठ्या आल्या. तर एका साध्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की गोव्याचा सुखांक म्हणजे हॅपीनेस इंडेक्स जर आपण बघितला तर आतापासून 20 वर्षापूर्वी किती होता आणि आता किती आहे. म्हणजे गोव्यात आल्यावर माणूस सुखी आहे असं वाटायचं, सुशेगाद असं आमची आई म्हणायची. तर सुशेगाद असणं हे गोव्याचं लक्षण होतं. आता आहे का? नाही. माणूस अंतरी दुःखी आहे, हल्लाय, अस्वस्थ आहे. गोव्यातल्या माणसाचं सुखांक जो खाली गेलाय तो आणि महाराष्ट्रातल्या माणसाचा आणि उत्तर प्रदेशातल्या माणसाचा वेगळा नाहीये.
यामध्येच तुम्हाला साधी गोष्ट समजू शकते की जेव्हा तुम्ही तुमचा सुखांक हरवलाय, म्हणजे हॅपीनेस इंडेक्स मध्ये गोवा खाली गेलाय, त्या अर्थी तुम्ही तुम्हाला हवं तसं स्वातंत्र्य उपभोगत नाही आहात. आणि जर तुम्ही स्वातंत्र्य उपभोगत नसाल तर तुम्ही कोणाचं पारतंत्र्य भोगताय हे शोधून काढा. आणि जे पारतंत्र्य तुम्ही तुमच्यावर लादलं गेलंय ते झुगारून देण्याकरता तुम्ही 61 साली प्रसिद्ध होता, मग आता 25 साली काय झालं? हा खरा माझा प्रश्न आहे. माझं राजकारणी माणसांची वाकडं असण्याचं काही कारणच नाहीये, त्यांच्याशी माझं वैरच आहे. परंतु माझं सामान्य माणसांशी वाकडं आहे की ते आता परुळेकर फार सुंदर बोलले असं घरी जाऊन सांगायचं, सागुती आणि उकडा भात जेवायचा आणि झोपून जायचं. उद्यापासून परत तेच ते. हे जे आहे हे चक्र जोपर्यंत तुटत नाही, हे बघा, तुमच्या कम्फर्ट झोन मधनं तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत तुमचा खरा सुखांक तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुम्ही जेवढे अनकम्फर्टेबल आहात हे स्वतःला जाणीव करून, काय होतं, माणूस स्वतःला सतत ही जाणीव करू देतो की आपण बरे आहे, आज आज ठीक ठीक चाललंय, ठीक आहे, म्हणजे आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. आता काय हे परुळेकर बोलले ना, त्यांना काय तेच करतील नंतर. हा, आपल्यापर्यंत नाही. मी नाही बोललो, हा मी नव्हतो, मी फक्त बघायला आलेलो, माझं काय, मला काय, मी तिकडे मागे बसलेलो, मागे मला बघितलं पण नाही कोणी. हा, तर मग मला काय नाही. हा, तर हे जे आहे ना हे तोडा बरं. परुळेकरांना नाही स्वातंत्र्य मिळणार, स्वातंत्र्य मिळणार तेव्हा सगळ्यांना मिळणार, आणि नाही मिळालं तर कोणालाच नाही मिळणार. आणि माझ्या दरवाज्यावर आले तर मी तुमच्याकडे पाठवणार सगळ्यांना. आता तुम्ही या टोळीचे सगळे घटक झालात. हा, आता हा कल्ट आहे. आता कल्ट मध्ये आतमध्ये येण्याचा मार्ग आहे, दरवाजा बंद केला. तर मूळ मुद्दा हा आहे, यातला विनोदाचा भाग सोडून द्या तुम्ही, पण लक्षात घ्या की माझ्या बरोबर उभं असण्याने तुम्हाला वीरप्पन बरोबर बसल्यासारखं वाटतंय का? तर तुम्ही अयोग्य जागी आलेले आहात, अयोग्य भाषणाला आलेले आहात. माझ्या बरोबर उभे असल्याने तुम्ही गोव्यातल्या वीरप्पनांच्या विरोधात उभे आहात असं वाटतं का? तर तुम्ही योग्य जागी आलेले आहात. गोव्याची नैसर्गिक संपत्ती, गोव्याचं सौंदर्य, गोव्याचं सुख, गोव्याचा आनंद, गोव्याची मंदिरं, गोव्याची चर्चेस, गोव्याचं प्राचीन वैभव जे पोर्तुगीजांनी आणलं, आपल्या लोकांनी आणलं, ऐतिहासिक आहे. फोंड्यापासून पणजीपासून गोव्याच्या सर्व भागात पसरलेलं आहे. हे सगळं वैभव जे आहे ते वैभव लुटणारे आजचे वीरप्पनच आहे. गोव्याचे वीरप्पन असंच हेडिंग त्यांना उद्यापासून दिलं पाहिजे अशी मी गावकरीच्या संपादकांना विनंती करतो. फार तर मिशी नसलेले वीरप्पन असं द्या. मॉडर्न मेडिसिन, जेव्हा मगाशी मी ब्राह्मणवादाचा विषय बोललो तेव्हा सांगतो तुम्हाला, माफ करा मला, इथे माझ्या विरुद्ध वेगळा विचार करणारे लोक असतील त्यांच्या सगळ्यांची मी माफी मागतो. हा माझा ओपिनियन समजा पाहिजे. मॉडर्न मेडिसिन म्हणजे आधुनिक वैद्यक, ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो, ते भारतात आलं ना, त्यानंतर भारतीय माणसाचं सरासरी आयुर्मान वाढायला लागलं. हा, तोपर्यंत पेशवे 30-40 जायचे. चाटणं, उठणं, काढे, संकष्ट्या, एकादशण्या, आणि मग ज्वर, अतिज्वर आणि मृत्यू. बरोबर? हे सगळं इंजेक्शन वगैरे आली, अँटीबायोटिक्स वगैरे, त्यानंतर बरं झालं. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर असं काही नसतं. एकतर डॉक्टर असतो किंवा आयुर्वेदिक असतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला 3दा कावेळ, 2दा
तो कोविड म्हणजे ओमायक्रॉन आणि डेल्टा, एकदा टायफॉइड, एकदा मलेरिया झालेला आहे आणि एकदा कांजिण्या झालेल्या आहेत. कांजिण्या झाल्यामुळे नागिन पण झाली होती आणि इतर अॅमिबायोटिक्स वगैरे. म्हणजे इथे आपण विहिरीचंच पाणी प्यायचो, गोव्यात आलो तरी आम्ही, नाहीतर वेंगुर्ल्यात असताना आपण विहिरीचं पाणी प्यायचो आणि तेव्हा फार उकळून वगैरे नाही प्यायचो. आणि तेव्हाचे डॉक्टर पण म्हणजे मॉडर्न मेडिसिन सुद्धा कसं काचेचे इंजेक्शन अशी उकळून वगैरे अशी द्यायचे की ते इंजेक्शन नको म्हणून बरा झालोय असं सांगायचं मुलं. तर या लेवलला आजार झाले मला, पण ते सगळे मॉडर्न मेडिसिनने बरे झाले. माझ्यावर लागू पडलेलं आयुर्वेदिक औषध एकच, ते म्हणजे एरंडेल. ते आम्ही आंबे खाल्ल्यावर जून मध्ये देण्यात येत असेल आणि गोव्याला सध्या एरंडेलच दिलं जात आहे रोज. त्यामुळे गोव्यात परिस्थिती अशी आहे की एक विनोद आहे, सांगतो म्हणजे तुम्हाला एका बोधकथेतनं कळेल की गोव्याची परिस्थिती काय. एक रुग्ण डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की डॉक्टर मला ते हे होत नाहीये, म्हणजे कॉन्स्टिपेशन झालंय, कॉन्स्टिपेशन, मी शौचाला होत नाहीये मला. डॉक्टर म्हणतात चांगलं आहे, हरकत नाही, म्हणजे काय आता काय असाध्य रोग नाहीये, तुला गोळ्या घे आणि बरा होशील. गोळ्या देतात, गोळ्या घेतल्या तरी बरा नाही. दुसऱ्या दिवशी परत म्हणतो काही फरक नाही. काय म्हणतो म्हणले, इंजेक्शन घे. इंजेक्शन देतात, दुसऱ्या दिवशी परत म्हणतो काही फरक नाही. आता म्हणतात तुला एरंडेलच दिलं पाहिजे, जरी ते मॉडर्न मेडिसिन मध्ये नसेल तरी दिलं पाहिजे. एरंडेल देतात. तिसऱ्या दिवशी तो परत येतो, म्हणतो डॉक्टर एरंडेल पण लागू नाही. करतोस काय तू? तो गोव्याचा नागरिक आहे. अरे बघ हे घे पैसे, काहीतरी खाऊन घे, कारण तुझ्या वाटचे लोक खात आहेत. खाल्ल्याशिवाय कसं होणार? तर या बोधकथेतनं तुम्हाला कळू शकत असेल की तुमच्या वाट्याची संसाधनं दिवसा ढवळ्यात दरोडा घालून कोणीतरी चोरतंय आणि ते तुमचे मालक आहेत, राज्यकर्ते आहेत, ते तुमचे चालक आहेत, ते तुमचे धर्म काय म्हणतात ते संस्थापक आणि काय धर्मपीठाधीश आहेत वगैरे वगैरे. त्यांचे साखळदंड पहिल्यांदा तोडून टाका. हे भ्रामक ज्या कल्पना आहेत त्या पेशव्यांना दिल्या गेलेल्या चाटणा एवढ्याच भयानक आहेत. पेशव्या अत्यंत आपल्या राजवैद्यांकडनं श्रद्धेने चाटण खायचे, तेवढ्याच श्रद्धेने गोवेकर टॅक्स भरतोय. त्या चाटणाचा काहीही उपयोग नाही. राजयक्ष्म्याकडे जाणारच शेवटी ते सगळं प्रकरण. शेवटी पेशव्यांना व्हायचा टीबी आणि ते गेले माधवराव पेशवे. त्यांना काय काय केलं, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची औषध दिली त्याची वर्णन पण आहेत, अनेक बखरींमध्ये आणि अनेक पुस्तकांमध्ये वर्णन आहे. तर ही सगळी वर्णन, इव्हन पागरकरांसारखे थोर समाज सुधारक 30-40 गेले, टिळकांना मधुमेह होता, 60 गेले. हे सगळं मॉडर्न मेडिसिन आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन आली, आपलं आयुर्मान वाढलं. लोक 75 रिटायर होणार नाही या भीतीने 80 झालेले लोक घाबरलेत. आणि उगाच सांगतात की 75ची शाल पडली की खाली. अरे 75 बघितली असा मनुष्य पूर्वी म्हणजे दुर्मिळ होता. आपलं हे करायचं त्याचं सहस्रचंद्र काय ते दर्शन, सहस्रचंद्र दर्शन वगैरे करायचे, मोठा समारंभ होत असे. आणि हल्ली 75 बघणार म्हटल्यावर शाल टाकायला तयार आहेत लोक, पण उतरायला तयार नाही माणूस. हे सगळं मॉडर्न मेडिसिनचं कमाल आहे, आयुर्वेदाची नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मनात बऱ्याच कल्पना, अंधश्रद्धा, आपल्या संस्कृतीविषयी भ्रम, आपल्याला बाटवण्यात आल्याविषयीचा भ्रम, आपल्या संस्कृतीला नष्ट केल्याचा भ्रम, असे अनेक भ्रम आहेत आणि ते आयडेंटिटी क्रायसिस मध्ये येतात. त्या आयडेंटिटी क्रायसिसची गोवा झुंजतो आहे. मी माझ्या बालपणापासून सातत्याने बघत आलेलो आहे, गोवा आयडेंटिटी क्रायसिसशी झुंजतोय. मी 11 वर्षात भारताला झुंजताना बघितलं. त्याच्या अगोदर भारत नव्हता, महाराष्ट्र नव्हता आयडेंटिटी क्रायसिस मध्ये.
महाराष्ट्र पूर्ण आता आयडेंटिटी क्रायसिसच्या तळाला गेलाय. म्हणजे महाराष्ट्राबद्दल मी गोव्यात येऊन काही बोलूच नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कोण बोलायला लागून गेले असं तुम्ही विचारलं तरी लगेच खाली बसेल. तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणजे खरंच नाहीये अधिकार मला काही. तुमच्या राज्यात काय बदललंय? तुम्ही नाही बदललं मी काही. तर बरोबर आहे तुमचं सगळं म्हणणं. पण मी तुमच्या राज्यात येऊन का सांगतोय? कारण जेव्हा जेव्हा मी हिंदू धर्मात सुधारणा व्हायला पाहिजे असं म्हणतो तर त्या मुसलमानांना सांगा असं मला सांगतात. त्यामुळे मी काय ठरवलं की आपल्या शेजारच्या राज्यात जाऊन सांगायचं. आता आपल्या राज्यात जमत नाही ना. आपल्या राज्यात जे जमत नाही ते दुसऱ्या राज्यात सांगायला मी आता सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ज्या राज्यात जमेल त्या राज्यात जमेल. हो की नाही? म्हणजे ज्या धर्मात सुधारणा होईल त्या होईल. बाकी शेवटी मला आशा आहे असं जर मगाशी सर म्हणाले की मी 3 महिन्यात बदल होणार असं सांगितलं. ते त्यांनी ज्या वेगाने आणि ज्या तडफेने ते काम करतात ते 3 महिने अजून केलं पाहिजे म्हणून म्हटलं. 3 महिन्यांनी जर बदल झाला नाही आणि ते माझ्याकडे आले तर मी दुसरं चाटण देणार आहे. कारण मी पण आयुर्वेदिकच आहे. कारण मी तुमच्याहून वेगळा कसा असू शकतो? याच भागात माझं बालपण गेलं. इथेच मला मालवणी उत्तम येते कारण माझ्या वडील मालवणी बोलत असत. कोकणी माझ्या आईला उत्तम आहे, आईला मालवणी पण येत असे. पण ती एक वेगळी गोष्ट आहे. माझ्या एका आजीला तर पोर्चुगीज पण येत असे भाषा. तर कित्येकदा असं वाटतं आता माझ्या वडिलांच्या बाजूने हे सगळं झालं असतं तर मला पोर्तुगीज पासपोर्ट तरी मिळाला असता. पण पळण्याची सोय ठेवलेली नाही आम्हाला पालकांनीच. आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या आपण करू नये. आपण ज्या परवा चुका केल्या त्या काल करू नये. आणि आपण काल ज्या चुका केल्या त्या आज करू नये. आणि आपण आज सकाळी ज्या चुका केल्या त्या परुळेकरांच्या भाषणानंतर तरी करू नये. एवढीच विनंती मी आज विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करतो. आणि मी जास्त वेळ तुमच्याशी बोलत नाही याचं कारण यानंतरचं बोलणं म्हणजे कृतीच असलं पाहिजे. आणि इथे खूप कृतिशील लोक आहेत. मी फक्त बडबड्या आहे. बाकी मी पप्पू आठवलेच आहे या बाजूचा असं समजा. तर पण असं समजू नका की त्यामुळे सत्ता बदल होणार नाही. कारण त्यांचीही संस्था उभी राहिली तशी आपलीही उभी राहू शकते. त्यामुळे भ्रममूलक असं काहीही नाकारायला जर शिकत असाल तुम्ही तर मलाही नाकारा. पण तुम्ही लढा. कारण जमीन तुमची आहे. जंगल तुमचं आहे. पाणी तुमचं आहे. रस्ते तुमचे आहेत. टॅक्स तुमचा आहे. अरे तुमचीच म्हणजे कसं आहे. एकदा मला आठवतं एक नाव नाही घेत आता. पहिलं नाव मला घेता येईल का दुसरं पण तरी लक्षात येईल. एक मोठा कार्यकर्ता होता शिवसेनेचा त्या काळात. तो तिकीट वाटपाच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे होते आणि तेव्हा शिवसेना एकदम जोरदार होती. तो तिकीट वाटपाच्या वेळेला 5-6 ट्रक भरून गेला बाळासाहेबांच्या बंगल्यावर मातोश्रीवर. आणि जिंदाबाद काय त्याचं नाव XYZ जिंदाबाद आणि बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद असं करत ते सगळे ओरडत राहिले. बाळासाहेबांनी त्यांचा तो आता बहादूरला विचारलं कोण आलाय. तो अबक आलाय. बबन आलाय. चला बबन नाव त्याचं. बबन नाव पक्क खरं आहे म्हणजे खोटं नाही. आडनाव नाही सांगणार आता फार नाही करायचं. नाही तर आडनाव पण सांगा. मग पुढे काय होतं काका मग पुढे काय होतं करून हळूहळू असं नाही. माझ्या मुलीने लहान असताना इथे आलेली तेव्हा सेंट झेवियर्स अजून आहेत असं मी सांगितलं तर तिने पुढे काय होतं मग पुढे काय होतं असेच आहेत. ते पडलेले 300 वर्षाला आणि रात्री ती रडायला लागली. म्हणली सेंट झेवियर येत आहेत म्हणली. त्यामुळे पुढे काय याची उत्तरं न द्यायला मी तेव्हापासून शिकलो. तर तर त्या बबन आहे. बबन खाली. तर बबन कशाला आलाय. तिकीट मागायला आलाय. वर बोलव त्याला म्हणले. तो बबन आला. खाली कोण आले तो म्हणले साहेब ते आपले शिवसैनिक आहेत. अच्छा आपले. हा किती आहेत. 5 ट्रक आहेत. मग बाळासाहेब म्हणले अरे भोट टिंब 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 तू माझीच ताकद मला दाखवतोय. त्यांना आधी परत जायला सांग.
ते माझे शिवसैनिक आहेत, तुझे नाही. तर जनतेने समजून घ्यायला पाहिजे हे तुमचीच ताकद तुम्हाला दाखवतायत आणि तुम्ही भोंदल्यासारखे मागून फिरताय त्यांच्या. म्हणजे आंदोलन करण्याची गरजच नाही पडली पाहिजे. रस्ता आपल्या बापाचा आहे मिस्टर शंकर, तो रस्ता तुमच्या नावावर आहे. खड्डा पडला असला तरी आपल्याला का असं खड्डा पडला तर आपला नाही म्हणतो का आपण? नाही, आपलं बाळ असेल थोडं लंगडं तर लंगडं आपलं आहे ना. तसे खड्डे पडलेले का होईना, रस्ते आपले आहेत, ते नीट करून त्यांच्याकडनं घेतले पाहिजेत ज्यांनी त्याच्यावर खड्डे पाडले. आणि यासाठी कृतीशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि धर्म आणि ब्राह्मणवाद हा यामधला सर्वात मोठा अडथळा आहे. त्याला पूर्णपणे तुम्ही गाडून एकत्र होत नाही आणि गोयकरांची वज्रमूठ होत नाही तोपर्यंत गोवा मुक्तीचा खरा मार्ग तुम्हाला मिळणार नाही. एवढं सांगतो आणि गॉड ब्लेस यू ऑल. देव तुमचं भलं करो. आमेन. थांबतो. जय भीम. देव बरे करू सर. एक सुंदर असे उलाप तुम्ही या सभागारात दिले, सगळ्यांक प्रसन्न केल्या. परत एकदा सरा खातीर नेटान ताळयो जावच्यो. आमी कार्यावळीच्या निम्न पावण्याचेर पाविल्ले आसात. हांव मागता विष्णू सूर्य प्रतिष्ठानाच्यो सचिव सौ अरुणा विष्णुवा हांच्या लागीं तांणी कार्यावळीचे उपकाराचे उलोवप करचे. आमच्या मदी वदळच्यान सुंदर अशे कंपेरिंग जेणे केले ते आमचे गौरांग भांडिये. विष्णू सूर्या वाघाचे समग्र साहित्य आणि त्या साहित्याचो अभ्यास PhD तो करता. तेन्ना गौरांग भांडिये राजू परुळेकरा कडल्यान एक ताणे पुस्तक भेट म्हणून दिता, तर स्वीकारचे. PhD होईपर्यंत फोटो पब्लिश. विष्णू सूर्या वाघ प्रतिष्ठान याने जे तुम्ही राजूबाईने जे सांगितलंय की विष्णू सूर्या वाघ प्रतिष्ठानने विष्णूची जयंती आणि पुण्यतिथी स्मृती दिवस जो आपण पेडण्यात करतो आणि पणजीत आपण त्यांची जयंती करतो, हे वैचारिक असं काहीतरी असलं पाहिजे. तसंच आमचे गावकारीचे संपादक ते पण असंच म्हणाले. मला वाटतं आपण आयोजकांची त्याची नोंद घेतलेली आहे आणि आजचा पुढेपर्यंत ही सुरुवात आहे आजची आणि असंच होत राहणार आहे. त्यांचा ज्वलंत आवाज आणि गोव्यात आता चालणारी जी घडामोड आहे त्याचा जेव्हा आम्ही विचार करायला बसलो होतो तेव्हा आमच्या विष्णू वाघांचे मित्र तसेच इकडचे एक्स निवृत्त IAS अधिकारी श्री एल्विस बाब ते इथे आहेत. त्यांनी असा विचार मांडला की विष्णूचे जे मित्र आहेत, जे विष्णूसारखेच बोलतात, विष्णूसारखाच विचार ठेवतात, त्यांना आपण इथपर्यंत गोव्यात आणलं पाहिजे. विष्णूने जे लामणदीप लावला होता तो लामणदीप पुढे गेला पाहिजे, तो तेवत राहिला पाहिजे. आणि अशी संकल्पना आपण आपले जे देवदास बाबा आहे यांच्याकडे मांडली आणि मग सगळं हे झालं. तर ते होत असताना एक मोठेपण राजूबाईचं असं की एक फोन केला आणि त्यांनी 2 महिन्यापूर्वी, आणि ते पण पुण्याला होते, आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या पुण्याच्या दोतोरने मला पण पुण्यात पाठवलेलं आहे. तेव्हा पुण्यातून आपण काय काय घेऊन येऊ शकतो हे त्यांनी वाघिणीला सांगू नये असं मला वाटतं. आणि तर आपण इकडे राजूबाईच्या विचारलं त्यांना की आपण असं आहे
तर याल का? तर त्यांनी सांगितलं विष्णूसाठी आणि गोव्यासाठी मी येणार आहे. तर तुम्हाला काय काय पाहिजे? तुमची आजपर्यंत विष्णूची अशी हे होती की जो पण महाराष्ट्रातून यायचा त्यांना आमची एक अशी हे असायची की फ्लाईट, आणखीन काय. कल्पना तिकडे हसते, तिला माहिती आहे कल्पनाला, आणि आमच्या नार्वेकरांना पण माहिती आहे कसं असायचं ते काव्यहोत्रामध्ये वगैरे. तसं मी सविस्तर विचारलं. ते म्हणाले गप्प बस, विष्णू आहे ना, मी पोचलो. आणि खरंच पहिल्यांदा मला हा माणूस असा भेटला जो विष्णू सारखंच हे करायचा, विष्णू सारखं काही अपेक्षा न करता आज मंचावर आपल्यापर्यंत आला. जे सुंदर असं विश्लेषण आजच्या परिस्थितीचं, कोकण काशीचं विश्लेषण केलेलं आहे ते खरंच वाखणण्याजोग आहे. त्यांनी परतंत्र, स्वातंत्र्य असे माझे वडील म्हणायचे की 4 तोणाचे शिवाचे राज्य खूप वाईट असा, पोर्तुगीजच खूप बरे असले. आता पण असंच वाटतं की पोर्तुगीजांचे कायदे खूप चांगले होते आणि त्यांनी सगळं सांभाळून ठेवलेलं. आणि आता आज विधानसभेत असं होतंय की कायदे बदल करून दिल्लीकरांना ते सगळं द्यायचं आहे. तर असे राजूबाई इथपर्यंत आले आणि आम्हा ते आमचेच आहेत, कोकणीच आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि कोकणी माणूसच असा बोलू शकतो, ठामपणे बोलू शकतो आणि निस्वार्थ असा बोलू शकतो, अशी माझी श्रद्धा आहे. तर भाई तुम्ही आलात आणि इकडे सुंदर असं बोललात, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार. मग आमचे गावकरी, मला वाटतं की विष्णू वाघांनी जी थोडीशी अशी माणसं पत्रकारितेमध्ये आणली, त्याच्यामधलेच पत्रकार, त्यांचा व्यासंग त्यांना मिळाला, त्यांचं जवळून काम करण्याचं सानिध्य त्यांना मिळालं, असे आपले किशोर नाईक गावकर आहेत. आणि ती स्टाईल, तोच बाणा, तोच लढाऊ बाणा, ती स्टाईल, त्याच्यासाठी त्यांनी आपले जे संपादक आणि मोठी त्यांच्याकडे जे विशेषणं होती ती सोडून स्वतंत्र पत्रकारिता, जेणेकरून गोवेकरांचं मन त्यांना त्याच्यामध्ये उक्त करून द्यायला पाहिजे अशी पत्रकारिता त्यांनी हे केलेली आहे. आणि मला वाटतं टाळ्यांपेक्षा प्रत्येकानं त्यांचा जो चॅनल आहे हा सबस्क्राईब केला पाहिजे. त्यामुळं गोव्यात काय होतं ना, बिनचूक काय होतं हे त्यांच्या चॅनलमधून आपल्याला कळत असलं. मी जरी पुण्याला बसले असते तरी गावकरीकडून मला सगळं समजतं की कुठला कायदा कुठे बदलला, कुठे आणलं, कुठलं ॲफिडेव्हिट, कोणी काय केलं, कसं काय केलं, हे सगळं जी एक जी पत्रकारिता आहे, शोध पत्रकारिता आहे, याच्यातून आपल्याला समजतं, कळत असतं. आणि सगळ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे, त्यांना जॉईन केलं पाहिजे. आणि त्यांना पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी पण हा विचार मांडलेला आहे आणि विष्णूचा विचार ते पुढे नेत आहे. त्यांना पण धन्यवाद. आपले विष्णूबाईचे मित्र काव्यहोत्रात, ज्यांनी आपली काव्यहोत्राची हे केले. आणि आम्ही जेव्हा मुंबईला होतो तेव्हापासून जे आमच्या सानिध्यात आले आणि विष्णूच्या कविता, विष्णूची नाटकं ज्यांनी जवळून अनुभवली, आमच्याबरोबर राहिले. माझा बाळ छोटा असताना त्यांना त्यांच्याबरोबर खेळले. असे जे आपले नार्वेकर जी आहेत, त्यांनी आपल्या देवीदास बाबांनी त्यांना सांगितलं की विष्णू वाघांचं असं हे आहे बर्थडेचं आणि त्यांना तुम्हाला या काय करताय, तर त्यांचं मी येतोय, मी पोचलोय. हे 2-4 दिवसातच त्यांचं प्रेम असं होतं की ते आज विष्णूसाठी आलेले आहेत. खूप खूप तुम्हाला धन्यवाद. ते मुंबईचे मोठे असे नाट्य दिग्दर्शक आहेत, आवाजाचे वगैरे सगळं ते करतात आणि टाइम काढून ते आपल्याकडे आलेले आहेत. आमच्यामध्ये कुतिनो साहेब आहेत जे काउन्सिलर आहेत. आमच्यामध्ये समस्त भंडारी समाजाचे अग्रणी सगळे नेते वर्ग आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत. आमच्यामध्ये अँथनी डिसिल्वा यांच्यासारखे ॲक्टिव्हिस्ट आहेत, भाई खलपांचे चिरंजीव आहेत, असे सारखे खूपशे जण. मला वाटतं की जी आपण इकडे मंडळी आहोत आणि आज जे सगळे आपल्या लाईव्ह बघताय, जे इकडे येऊ शकत नाही, तुमच्या गटात येणार म्हणून, तुमच्या ह्याच्यात येणार म्हणून ते चोरून लाईव्ह बघताय, त्यांनी थोडी जरी ठिणगी, मी पण थोडी जरी ठिणगी याच्यात आणली आणि गोयकार पण, गोयचा आवाज, गोयचं स्वाभिमान, गोयचे सुसेगात पण जर त्यांनी दाखवलं तर खूप काही आपण विष्णूसाठी अचीव करू शकतो. आणि हेच विष्णूला म्हणायचं होतं की या जगण्यापासून दूर असा रे नाही मी पळणार, ज्याने मला छळलं त्याला
मी असाच छळत राहणार आणि आपला जो गोवा आहे तो गोवा परत आपण घेऊन जो लामणदीप आपण लावलेला आहे आणि लामणदीप आपल्या गोव्या राज्याचा एम्बलम आहे, तो लामणदीप तसाच तेवत राहणार आहे. तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन प्रेस जो आहे, आपल्याला प्रेस मला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा असंच सांगत असतो, म्हाका विष्णुवागान पत्रकारितेन हाडला त्याचे खूप उपकार म्हाका विष्णुवागान पोटाक लायला, पण आज ते पत्रकार चोरून बघत असतील अशी मला खात्री आहे. त्यांना पण धन्यवाद आणि तुम्हाला पण धन्यवाद. आणि परत एकदा जाता जाता ज्या सुंदर वाणीने आपल्या गोव्याचं असं विश्लेषण, कोकण काशीचं असं सुंदर विश्लेषण आपल्या कोकणी माणसाने राजू परुळेकरांनी केलेलं आहे, ते समस्त गोवेकरांपर्यंत गावकरी आणि बाकीचे जे इकडे चॅनल्स आलेले आहेत, आमचे सूर्यकांत भाऊ मुद्दाम पेडणेवरनं आलेले आहेत, त्यांच्या हेल्थचं प्रॉब्लेम आहे तरी पण ते म्हणाले की मी येणार आहे. आणि असे जे इकडे येऊन त्यांनी जे प्रेसने हे दाखवलं आणि आमचे आर्ट अँड कल्चरचे जे स्टाफ आहेत यांना सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. देव बरें करूं मॅडम. अशे तरेन आयची ही विष्णुरूप दर्शन ही कार्यावळ हांगा सोंपली अशें हांव जाहीर करता. सगळ्यांक देव बरें करूं.